फक्त मेट्रो झाली, हे झालं, रस्ते, ब्रिज, ह्या मेट्रो आणि नदी सुधार प्रकल्प हा पुणे महानगरपालिकेशी किंवा पुणे शहराशी याचा काही संबंध नाही. हे भारतीय जनता पार्टीचं हे कर्मकांड आहे. जैसी करणी वैसी भरणी. मला भारतीय जनता पार्टी प्रचंड त्रास देते दरवेळेस. त्यांची विमानं इथून तिथं, तिथून इथं, इथून तिथं. त्यांनी जरी तुमच्या विरोधात केला असेल तर कुठे काँग्रेसचा तरी झाला. धंगेकरांना मी सांगितलं होतं तुम्ही लढू नका, मला लढू द्या, माझी पाठी कोरी आहे. परंतु काँग्रेसमधले जे काही पुण्यातली काही लोक आहेत ना, नावं घ्याल का तुम्ही त्यांची? आहेत ना मोठी मोठी लोक. नावं काय घ्यायची त्यांची? आता त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करण्यात मजा नाही का? आता वाटतंय कुठेतरी हे 50 खोके बाहेर यायला लागले. मी कालच दाखवलं ना, माझ्या आता गाडीमध्ये टोपी आहे, 50 खोके एकदम ओके. या प्रकारे जर राजकारण होणार असेल तर मला वाटत नाही की पुणे आज अक्षरशः मृत्यूच्या शय्येवरती आहे. आणि ह्याला सगळ्याला कारणीभूत ही भारतीय जनता पार्टी आहे. वसंत हा पुण्याचा खासदार असता आणि मुरली मूळ महापौर होते, मग खासदार झाले. म्हणजे आता महापौर व्हायचं. तर मी 100% सांगतो की मी महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला महापौर होऊन दाखवेल. तुम्हाला वाटतं का की कुठेतरी हा मुद्दा पेटत नाही तर तो पेटवला जातो कुठे? म्हणजे आता ज्यावेळेस तुझ्यावरती आलं त्या टायमाला तुला आता मारवाडी मराठी दिसायला लागलं का? म्हणजे ह्याचा अर्थ तर आपण असं समजायचं की भाजपमध्ये निवडणूक लढायचं दम नाही. जर राज ठाकरेंनी तुम्हाला परत बोलवलं तर तुम्ही जाल का? नाही, असं काय होईल का? नाही. मी साहेबांना विरोध केला. मी साहेबांना आयुष्यामध्ये कधी राजसाहेबांना विरोध मी केलेला नव्हता. तोपर्यंत मी थांबू शकत नाही जोपर्यंत या पुणे शहरामध्ये शिवसेनेला चांगले दिवस आणत नाही. तुमचा तो पॅटर्न. माझा पॅटर्न. नमस्कार, मी शीतल. टीओडी मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण आणि सामाजिक वातावरण हे मोठ्या प्रमाणात चिघळल्याचं दिसतंय. मग त्यात हिंदी सक्तीला होणारा विरोध तर दुसरीकडे परप्रांतीयांकडून मराठी भाषा बोलण्यासाठी होणारा विरोध हा मुद्दा अग्रस्थानी आहे. पण हे सगळं सुरू असताना मराठी भाषेवर होणारा अन्याय किंवा मराठी माणसावर होणारा अन्याय यासाठी आवाज उठवण्यासाठी दोन ठाकरे बंधू आता एकत्र आले. तब्बल 2 दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. आणि हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र एका नेत्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. खरं तर एकेकाळी मनसेचे नेते राहिलेले आणि व्हाया वंचित बहुजन आघाडी असा आता शिवसेनेत प्रवेश केलेले आणि मनसेमध्ये असणारा फायर ब्रँड किंवा जिथे कुठे मराठी माणसावर म्हणा किंवा सामान्य व्यक्तीवर अन्याय होत असेल तिथे जाऊन एक घाव 2 तुकडे करत खळखट्याक करत फायर ब्रँड नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे वसंत मोरे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. पण जसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत तेव्हापासून देखील त्यांच्याबाबत सोशल मीडियावर एका वेगळ्या अँगलने चर्चा सुरू झाली. या सगळ्यांवर गप्पा मारण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. नमस्कार वसंत तात्या, तुमचं स्वागत आहे खूप खूप टीओडी मराठीमध्ये. तात्या, खरं तर सुरुवातच मी अशी करेल, तुम्हाला मराठीतली ही म्हण माहिती असेल की सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली. खरं तर आपण पाहिलं तर 5 जुलैला मराठी मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यावेळेस काय अवस्था होती किंवा मनात काय सुरू होतं त्यावेळेस? नाही, मी उलट गेले 4-5 दिवस अगोदर ज्यावेळेस या सगळ्या घटना चालू होत्या त्यावेळेस माझं सुरुवातीच सगळ्यात अगोदरचं स्टेटमेंट माझं हेच होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मला खूप आनंद होईल. कारण माझा अगदी सुरुवातीचा काळ जो की एक शिवसेना शाखा प्रमुख म्हणून, त्याच्यानंतरनं मनसे जेव्हा तयार झाली तेव्हा मनसेमध्ये आणि आता शिवसेनेमध्ये. त्यामुळं मला वाटत नाही की मला त्याच्यामधनं काय वेगळं फील होण्याचं कारण आहे. कारण मला उलट जास्त आनंद झाला कारण दोघांच्या सोबत मी काम केलेलं आहे. वेगवेगळं असताना सुद्धा काम केल्यानंतर परत एकदा दोघांच्या सोबत काम करण्याची संधी मिळेल आणि ते पण मी शिवसेनेचा नेता म्हणून मनसेवाल्यांच्या समोर बसेल. तात्या, तुम्ही म्हणताय की तुम्हाला आनंद आहे, पण सोशल मीडियावरचे तुम्ही कधी पोस्ट किंवा तुम्ही तर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असता, सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही कधी पोस्ट पाहिले असतील, तुमच्या आता मीम्स पण बनतात, त्या सगळ्यांना कसं उत्तर द्याल की ठाकरेंचा एकीकडे राज ठाकरेंचा फोटो, एकीकडे उद्धव ठाकरेंचा, त्यांच्यासमोर तुम्ही पाया पडताय वगैरे असे मीम्स सुरू आहेत. मला तो उलट तो फोटो खूप आवडला की मी दोघांच्याही फोटोच्या पाया पडतोय. पूर्वी एकाच्याच फोटोच्या पाया पडत होतो. उलट बनवणाऱ्याने त्याच्यामध्ये एक कमी ठेवली. बनवणाऱ्याने त्याच्यामध्ये मागच्या बाजूला बॅकग्राऊंडला कुठेतरी बाळासाहेब ठाकरे पण दाखवायला पाहिजे होते. ते जर दाखवले असते तर मला अजून आनंद झाला असता. खरं तर ही टीका किंवा हे राजकारणातले आरोप प्रत्यारोप हे सुरूच राहतील, पण तुम्हाला कधी वाटतं की आत्ता या क्षणाला किंवा मराठी माणसांच्या बद्दल जो काही सुरू आहे राज्यात वातावरण, त्यावेळेस राज ठाकरेंसोबत पाहिजे होतं आपण किंवा म्हणतो? नाही, आता एकदा तो ट्रॅक सोडला की सोडला. मग मी स्वतःच्या विचाराशी फार ठाम असतो. एकदा मी तो विषय बंद केलेला आहे त्यामुळं मी परत त्या ट्रॅकवरती नाही जाऊ शकत.
तर आता एकीकडे ना अशी पण चर्चा, तुम्ही मनसेमध्ये असताना तुमचा जो तो जलवा होता किंवा तो ऑरा होता, एक फायर ब्रँड नेते, जिथे जाईल तिथे तुम्ही एक घाव दोन तुकडे, त्यावर कुठेतरी आता लिमिटेशन आल्यासारखं वाटतं. म्हणजे लोकांकडून असं बोललं जातंय बिलकुल नाही, की कुठे तुमच्यावर दबाव आहे का? बिलकुल तो नाही. aura आहे. मी तर उलट म्हणेल की मी शिवसेनेत आल्यानंतरनं उलट माझे फॉलोअर्स वाढलेत. मी ज्यावेळेस मनसेमध्ये होतो त्या टायमाला माझ्या पेजवरती 500K फॉलोअर्स होते. आता तुम्ही माझ्या पेजला जाऊन बघा, माझ्याकडे आता 605K फॉलोअर्स आहेत. म्हणजे ज्या अर्थी माझे फॉलोअर्स वाढले, इन्स्टाला माझे फॉलोअर्स वाढले, फेसबुकवरती वाढले, पेजवरती वाढले, याचा अर्थ माझी कमी झाली नाही. लोकांनी ज्या टायमाला मनसे काही लोकांनी सोडली त्यांचे फॉलोअर्स कमी झालेत, माझं उलटं झालं आहे, माझे फॉलोअर्स वाढलेत. म्हणजे ज्या अर्थी माझे फॉलोअर्स वाढले त्या अर्थी मी मायनस कुठंच नाही आहे आणि मायनस होण्याचं कारणच नाही आहे. कारण मुळात वसंत मोरे हा पहिला मूळचा शिवसैनिकच आहे. शिवसेना शाखा प्रमुखापासून तर शिवसेना उपविभाग प्रमुखापर्यंत माझा प्रवास झाला आहे. आयुष्यात सुरुवातीला ज्यावेळेस मी शालेय जीवनामध्ये होतो, म्हणजे मी शालेय जीवनामध्ये असताना सुद्धा मी शाळेच्या वहीच्या पहिल्या पानावरती माझं जय महाराष्ट्र शिवसेना असं क्लिअर असायचं प्रत्येक पानावरती. कितीतरी वेळा मी त्या विषयासाठी त्या जय महाराष्ट्र शिवसेना या पहिल्या पानावरच्या नावासाठी लोक पहिल्या पानावरती श्री गणेश लिहायचे, पण मी तसं नाही लिहायचो. मी असे ते 2 झेंडे, एका बाजूला जय, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र, मध्यभागी शिवसेना, असं माझं कंटिन्यू ते असायचं. त्यामुळे मी त्या विषयासाठी कितीतरी वेळा शाळेमध्ये मार खाल्ला, पण मी कधी पहिल्या पानावरचं जय महाराष्ट्र शिवसेना कधीच बुजवलं नाही. त्यामुळं पुन्हा एकदा त्याच मार्गावरती आहे, काही त्याच वाटत नाही. शाळेतलं किंवा एका लहान असताना वयातलं तुम्ही एक बोललात म्हणून राजकीय म्हणजे राजकारणात उतरायचं वगैरे कुठं लहानपणी म्हणजे कुठं काही पाहिलं? 100% नाही. सुरुवातीच्याच काळामध्ये माझ्या एकतर मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे. पण मी शालेय जीवनामध्ये असतापासून माझ्याकडे तो गुण होताच. म्हणजे मी शाळेतला एक प्रसंग सुद्धा अजून जो मला अजून आठवतो, मला वाटतं की 9वीला होतो, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर भारतीय विद्यापीठ. त्या ठिकाणी मी 9वीला असताना शाळेमध्ये एक आमचे गवारे सर म्हणून होते. मग त्यांच्याकडे LML वेस्पा होती. ते आता एक्सपायर झाले बिचारे ते, पण त्यांच्याकडे LML वेस्पा म्हणून गाडी होती की तिचे दोन्ही बाजूच्या डिक्क्या, पुढचं सगळं ते मोठं असतं आणि ते त्यांच्या गाडी कायम शाळेच्या एका बाजूला लागलेली असते, कारण ते एका आमदारांचे जावई होते. आणि त्या टायमाला त्यांचा आमदाराचे जावई असल्यामुळे शाळेत खूप दबदबा होता आणि ते आमच्या इथं शाळेमध्ये शिकवायचे. त्याच्यानंतर मी जेव्हा 11वीला गेलो, तेव्हा मी 11वीला गेल्यानंतरनं ते नेमके आम्हाला अकाउंट शिकवायला आले. कारण मी 8वी 9वी 10वी 3 वर्ष तिथंच शाळेमध्ये होतो विद्यापीठला. आणि त्यांनी नंतर नेमकी आम्ही 10वी पास झाल्यानंतर लोकांना दुसरीकडे जायला लागायचं, पण मी ज्या टायमाला 10वी पास झालो तेव्हाच त्यांनी ज्युनियर कॉलेज चालू केलं भारतीय विद्यापीठने, 11वी 12वी. त्यामुळे ते गवारे सर तसेच पुढं 11वीला आले शिकवायला, आम्हाला अकाउंट शिकवायचे ते. आणि त्यांची गाडी अशी शाळेच्या गेटच्या बाहेर लागलेली असायची, त्यांच्या गाडीला कुणी बघायचं पण नाही. आणि मी नेमका माझा काहीच संबंध नव्हता त्या प्रकरणाशी. त्यांच्या गाडीवरती कुणीतरी जय महाराष्ट्र शिवसेना, जय महाराष्ट्र शिवसेना असं स्कूटरवरती त्यांचे लिहिलं. त्यांनी पहिलं नाव कुणावर घेतलं ते माझ्यावरती घेतलं. म्हणजे विद्यार्थ्यांपैकीच लिहिलेलं का कोणी ते माहिती? मला माहित नव्हतं ना कुणी लिहिलंय ते. मी तर 100% लिहिलेलं नव्हतं, पण ते कुणी लिहिलं मला माहित नाही. पण तरी नाव माझ्यावरती आलं. मला मुख्याध्यापकांनी बोलवून घेतलं. मला वाटतं निलाके सर म्हणून होते त्या टायमाला आमच्या इथं. त्यांनी बोलवून घेतलं. मी म्हटलं नाही सर, मी केलेलंच नाही आहे. मग त्यांनी काय केलं, आमच्या अख्ख्या वर्गालाच बोलवून घेतलं आणि अख्ख्या वर्गाला बोलवलं. एक तर मी केलेलं नव्हतं त्यामुळे मी कबूल झालो नाही. माहित होतं का वही तुम्ही जय महाराष्ट्र शिवसेना न्यायचे? त्याच्यामुळे तुमच्या गवाऱ्यांना माहिती होतं ना, त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी माझ्यावरती आळ घेतला की हे तूच केलंय म्हणून. ते झेंडा वगैरे काढलेला, शिवसेना लिहिलेलं. पण मी म्हटलं मी जर केलं तर जो माणूस इकडं वहीवरती लिहितो तो तुमच्या गाडीवरती लिहिलं नाही कशाला म्हणून. बरं मला काय करायचं होतं, मी लिहिलंच नव्हतं त्यामुळे मी नाही म्हणलो. मग सरांनी म्हटलं ह्याने नाही लिहिलं, मग अख्खा वर्ग बोलवा. आमचा अख्खा वर्ग बोलावला आणि आमच्या अख्ख्या वर्गाला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी माफीनामा लिहून द्यायचा की गवारे सरांच्या गाडीवरती आम्हीच लिहिलेलं आहे आणि त्यामुळे आमची इथून पुढे अशी कुठली चुकी होणार नाही, असं सगळ्यांना लिहायला लावलं. आमच्या वर्गात त्या टायमाला 50-60 पोरं असतील.
आणि असं आम्ही सगळे मुख्याध्यापकांची इथं बाहेरच्या बाजूला आम्हाला बसवलं होतं आणि तिथं सगळ्यांना लिहायला लावलं, कागद प्रत्येकाची वही आणायला लावली आणि त्याच्यावरती लिहा. आणि त्या टायमाला मी लिहायला सुरुवात केली आणि सगळी पोरं माझ्याकडेच आली. मी काय लिहितोय बघायला. तुम्ही काय वेगळं लिहिलेलं? नाही, माफीनामा मी कसा लिहायचा ते कुणाला माहिती ना, माफीनामा कसा लिहायचा ते. मग मी काय लिहितोय, मी लिहायला सुरुवात केली तसे सगळी पोरं माझ्याकडे आली आणि ते माझं बघायला लागले सगळे काय लिहिते. तेवढ्यात आमचे NI जाधव म्हणून सर होते आम्हाला, ते आमच्या वर्गाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, सगळ्यांना हाकलून दिलं, मला माझाच एकट्याचा लिहून घेतला. तर मी सर अहो मी काय केलंय, माझा काय संबंध. अरे ज्या अर्थी हे सगळे तुला त्यांचा बॉस समजतात, कारण तू लिहायला लागले सगळे तुझं बघायला आले, म्हणजे तूच केलंय. आणि मी केलेलं नसताना सुद्धा मला त्या शिवसेना जय महाराष्ट्र त्यावेळेस सुद्धा मला तो माफीनामा द्यायला लागला. मी तो दिला. ठीक आहे म्हटलं, सरांच्याच याच्या बाकीच्या माझ्यामुळे बाकीच्यांना त्रास नको म्हणून मी तो लिहून दिला. मग तेव्हापासूनच हे सगळं माझ्या पाठीमागं आहे, म्हणजे पहिली सुरुवाती सगळे आरोप सुरुवातीपासून. त्यामुळे मला आत्ता हे जे काय आरोप होतात त्याच्यात मला काहीच असं वेगळं काय वाटत नाही. आता माझी तुम्ही तुमच्या फॉलोअर्सचा आणि ह्याचा उल्लेख केला, मी थोडं राजकीय परत ह्याच्याकडे मिळते. तुम्ही म्हणता फॉलोअर्स वाढले, हे वाढले, मग तुमच्याकडे प्रत्येक अडचणीच्या वेळेस लोक येतात, हे आम्हीही पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा सगळ्याच. मग हे सगळ्यांचं मतांमध्ये रूपांतर होतं किंवा होत नाही, तर तुम्हाला काय वाटतं? झालं ना. कसं नाही म्हणता येईल की वसंत मोरेचा लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा आहे. मी शिरूर लोकसभेमध्ये राहतो. शिरूर, त्याच्यानंतर बारामती, मग पुणे, म्हणजे मी 2 मतदारसंघ क्रॉस करून 3ऱ्या मतदारसंघात उभा राहायला आलो, जिकडे की काहीच कोणाचं काहीच नव्हतं. तो पण मी नवीन पक्षामधनं उभा राहिलो होतो आणि माझ्याकडं पक्षाची अशी कुठलीच पॉवर नव्हती. त्यामुळं मी जो उभा राहिलो तो मी स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलो. जो 13 दिवसाचा प्रचार केला त्याच्यामध्ये मला बाळासाहेब आंबेडकर असतील, त्यांचा चिरंजीव असतील किंवा त्यांच्या सौभाग्यवती असतील, यांचा एका दिवसामधला 1-1 तास मला त्यांच्याकडनं मिळाला. बाकी इतर वेळी संपूर्णपणे मी स्वतंत्रच सगळी स्वतःची योजना राबवली. संपूर्णपणे अख्ख्या प्रचार यंत्रणेवरती माझं स्वतःच मी सगळं मीच हँडलिंग करायचो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. खूप कमी वेळ मिळाला आणि ह्या कमी वेळामध्ये मी एकटं लढत होतो. पण मी खात्रीशीर सांगू शकतो की माझ्यामुळं पुण्यातली निवडणूक रंगत झाली. नाही तर 1 साइडेड भाजपने ती निवडणूक मारली असती. शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना कळत नव्हतं की वसंत मोरेला किती मतदान पडणार, वंचितला किती मतदान पडणार, परंतु मला 35,000 मतदान मिळालं. म्हणजे 35,000 मतदान हा काय छोटा आकडा नाही आहे, कारण पुणे शहरातल्या एक नगरसेवक साधारण 8 ते 8,500 मतांवरती निवडून येतो. म्हणजे साधारण 4 नगरसेवकांचं मतदान माझा मतदारसंघ नसताना लोकांनी मला दिलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये खुश आहे. मला त्याच्यामध्ये असं काहीच वाटत नाही की माझे फॉलोअर्स एवढे आहेत म्हणून मला तेवढंच मतदान झालं पाहिजे. आता हे ज्यांना चर्चा करायची त्यांना वाटतं. सर, आता तुम्ही म्हणजे वंचित बहुजन आघाडीमधून लोकसभेला उभे राहिले आणि मनसेतून जेव्हा तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये आले त्यावेळेस तुम्ही पाहिलं सोशल मीडियावरती काय तुमच्याबद्दल चर्चा किंवा पुन्हा लोकांची मतं काय होती? नाही बघा, प्रत्येक पक्षामध्ये बदलत असताना ज्यावेळेस मी मनसेमधनं वंचितमध्ये आलो त्या टायमाला मनसेचा एक वर्ग जरी काही ठराविक लोक त्याच्यामधली नाराज झाली असतील, परंतु बाकीच्या सगळ्या मनसेला माहिती होतं की वसंत मोरेवरती अन्याय होतोय. त्यामुळे मनसेमधनं जास्त नाराजीचा सूर माझ्या बाबतीत निघाला नाही. कारण माझं मनसेत म्हणत नाही, लोकांचा जो काही हे होता मत होतं तुमच्याबद्दल, म्हणजे तात्या आता म्हणजे कमेंट्स वाचल्या मी की आता तात्यांबद्दल जेवढं काही म्हणत होतं ते उतरलं आमच्या मनातून, तात्यांनी असा निर्णय नव्हता घेतला. वसंत मोरे लोकांसाठी राजकारणच करत नाही. लोकांना काय वाटतं ह्यासाठी मी करतच नाही. माझ्या स्वतःच्या मनाला काय पटतं यासाठी मी राजकारण करतो. माझ्या मनाला जे पटेल, आजपर्यंत अगदी सुरुवातीच्या काळापासून तर आजपर्यंत माझ्या मनाला ज्या गोष्टी पटतात त्या मी ठोकून करतो. माझ्या मनाला पटलं ज्या दिवशी मला वाटत होतं की पक्षामध्ये कोर कमिटी मला त्रास देते, मी सगळ्यात तक्रारी सगळ्या राजसाहेबांकडे केल्या होत्या, परंतु त्याची दखलच घेतली जात नव्हती. ज्यावेळेस तुम्ही मला जर 1-1.5 वर्ष अगोदर सांगताय की निवडणूक लढायची तयारीच करा आणि तुम्ही मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यात निवडणूक आहे, मे महिन्यामध्ये एप्रिल आचारसंहिता लागणार आहे, तुम्ही मार्चमध्ये सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची नाही, मग आम्हाला 1-1.5 वर्ष तयारी का करायला लावली होती?
जो काही वेळ त्याच्यामध्ये गेला, ज्या काही लोकांसंग दुश्मन्या घेतल्या, हे कशा करता. आणि मला वाटतं की कोणताही राजकीय पक्ष असू द्या, त्या राजकीय पक्षांनी ॲट एनी हाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका लढल्याच पाहिजेत. आणि तुम्ही निवडणुका लढला तर तुम्ही जनतेपर्यंत पोहोचताय. पण तुम्ही जर प्रत्येक वेळेस निवडणूकच नाही लढायची म्हटल्यावरती मग काय होणार. मनसेबद्दल ना कायम बोलले जातं की प्रत्येक वेळेस ते असतात पुढे पण निवडणुकांच्या वेळेस गायब होतात, तसं काही सुरू होतं? मग माझ्या बाबतीत तेच घडलं ना. कारण वसंत मोरेने आजपर्यंत 3 महानगरपालिका जिंकल्या. मी महाराष्ट्रातला एकमेव मनसेचा नगरसेवक होतो ज्याने हॅट्रिक केली. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मनसेमध्ये कुणीच हॅट्रिक केलेली नाही आहे. एकमेव वसंत मोरे होता जो महाराष्ट्रात त्यांनी मनसेमध्ये हॅट्रिक केली होती. बरं तात्या, मग मनसे सोडून तुम्ही म्हणजे हे स्पष्ट म्हणजे त्यावेळेस बोलत होतो की लोकसभेच्या तिकिटासाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले. ओके, पण त्याच्या आधी तुमची शिवसेना, त्यानंतर तर तुम्ही शिवसेनेत गेलातच की. मग त्याच्याबद्दल आधी चर्चा झाली नव्हती? शिवसेनेत झाली होती ना, 100% झाली होती. मी आज तुम्हाला सांगू शकतो तुमच्या पॉडकास्टमध्ये, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे हा पुण्याचा खासदार असता. कुठले म्हणजे समीकरण काय होते? समीकरण ही मी काँग्रेसचं तिकीट मला फायनल झालं होतं. मी आजपर्यंत कुठं बोललो नाही, तुमच्याकडे बोलतोय की काँग्रेसचं तिकीट वसंत मोरेचं फायनल झालं होतं. आणि त्यासाठी मला माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय संजय राऊत साहेब असतील, यांनी मला मदत केली होती. अगदी राहुल गांधी साहेबांपर्यंत मला मदत झाली होती. अरे बापरे, हे पहिल्यांदाच. म्हणजे मला माझ्या नावावरती शिक्कामोर्तब झाला होता. पण अचानकपणे कुठं माशी शिंकली मला माहित नाही. त्यात पण परत तिथं माझ्यावरती राजकारण झालं आणि वसंत मोरेचं रवी धंगेकरचं तिकीट फायनल होण्याच्या अगोदर 2 दिवस माझं तिकीट कॅन्सल झालं. आणि म्हणून आज मी जे गणित मांडलं होतं की मी या शहरामध्ये मराठा समाजाचा भाजपचा उमेदवार आला होता, म्हणजे मुरली मोहोळे मराठा समाजाचे आहेत. तर मी जे काय काँग्रेसमध्ये ज्या गोष्टी पटवून दिल्या होत्या की मराठ्याविरुद्ध मराठा लढला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं पुण्यामधल्या निवडणुकीत रंगत येईल. धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होऊ शकत नाहीत. म्हणून मी माझं हट्ट होता की तुम्ही मला संधी द्या. आणि मला काँग्रेसमधनं जी त्यांची कोर कमिटी होती त्याच्या 5 मधल्या 4 लोकांनी मला ओके म्हणून पण सांगितलं होतं. परंतु काँग्रेसमधले जे काही पुण्यातली काही लोक आहेत ना, त्यांच्या पोटामध्ये गोळा आला. माहित ना, मोठी मोठी लोक आहेत, नावं काय घ्यायची त्यांची. आता त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करण्यात मजा नाही, कारण तो वर्ष झालं त्याला आता. पण 1 वर्षापूर्वी जर काँग्रेसमधल्या काही लोकांनी जे की शहर कार्यकारिणीमध्ये आहेत त्यांनी थोडं मन मोठं केलं असतं ना, आज काँग्रेसचा खासदार पुणे शहरामध्ये असता. पण त्यांना तसं बघितलं तर त्यांनी जरी तुमच्या विरोधात केलं असेल तरी कुठे काँग्रेसचा तरी झाला? नाहीच ना झाला, होणार पण नव्हता. बरं, ज्याला उमेदवारी दिली हे मी सांगितलं होतं, भविष्यवाणी त्यांच्याकडे सांगितली होती नरिमन पॉइंटला की हे राहत नाही, हा 6 महिन्याच्या आतमध्ये पक्षातच राहणार नाही, हे पक्षात राहत नाही 6 महिन्याच्या आतमध्ये. उलट धंगेकरांना मी सांगितलं होतं तुम्ही लढू नका, मला लढू द्या, माझी पाठी कोरी आहे. मी जी गणितं मांडली होती ती गणितं, कारण 3.5 लाख 3,60,000 मतदान, 3,36,000 मतदान हे काँग्रेसचं पुणे शहरामध्ये एक पॅकेट आहे. कारण 2017ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये 2019 आय थिंक ना, 2019ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये अख्ख्या देशामध्ये भाजपचं वातावरण होतं. देशामध्ये बूम होता एकदम प्रचंड. आणि त्याही वेळेस भाजपच्या लाटेमध्ये सुद्धा पुण्यामध्ये 3,36,000 मतं काँग्रेसला पडली होती. म्हणजे पुणे शहरामध्ये किती काही उलथापालथ झाली तर 3.5 लाख मतदान हे काँग्रेसचं फिक्स होतं. आणि त्याच दरम्यान मी भोंगा वाजवला होता. त्यामुळं पुण्यामधलं जे काही भोंग्याचं मतदान होतं, मुस्लिम समाजाचं जे मतदान होतं, हे पूर्णपणे वसंत मोरेच्या पाठीमागे उभं राहणार होतं. एक विरोधातली भूमिका घेतली होती. 100% ते वसंत मोरेच्या पाठीमागे उभं राहणार होतं. शिवाय शिवसेनेचं मतदान होतं पुण्यामध्ये. आज शिवसेनेला 2017 साली ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस शिवसेनेला 8,23,000 मतदान पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि 8.5 लाख मतदान हे मराठा समाजाचं पुण्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये आपण धरलं किती बी, कारण त्यावेळेस मराठा समाज पूर्णपणे भाजपच्या विरोधात होता. जरांगे फॅक्टर पूर्णपणे त्या टायमाला चालू होता. त्यामुळं मला वाटतं की 4.5 लाख मतदान जरी झालं असतं, 8.5 लाख मतांमध्ये 4-4.5 लाख मतदान झालं असतं मराठ्यांचं पुण्यामध्ये. पण त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 50% तर मतदान मला झालं असतं.
50% मतदान मला झालं असतं मी 5.5 लाखाच्या पुढे जात होतो. मी वारंवार सांगत होतो की वसंत मोरेला तुम्ही काँग्रेसमधनं उमेदवारी द्या. कारण पुण्यामध्ये मी भले शिवसेनेकडे मी पहिला गेलो तर संजय राऊत साहेबांकडे गेलो होतो, पण पुण्यामधलं तिकीट हे शिवसेनेकडे नव्हतं ना, राष्ट्रवादीकडे होतं. ती जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे मी मित्र पक्षांना सांगायला गेलो होतो की संजय राऊत साहेबांनी सांगावं वसंत मोरेला द्या, शरद पवार साहेबांनी सांगावं वसंत मोरेला द्या. सगळ्यांच्या संगणमताने हे होणार होतं आणि ते झालं असतं. मी सुप्रिया सुळेताईंना सुद्धा 2 तास भेटून बोललो होतो. त्यांना सुद्धा हे सगळे गणित, त्यांना सुद्धा ती गणितं पटली होती. मी त्यावेळेसच सांगितलं होतं शिरूर, बारामती आणि पुणे ह्या तिन्ही ठिकाणी हा त्रिकोण पूर्ण होतो आणि इथं पूर्णपणे महाविकास आघाडीचे 3ही खासदार होतील. मग त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणच्या असणाऱ्या सगळ्या पंचायत समित्या, या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व नगर परिषदा, या ठिकाणी असणारी ही पुणे महानगरपालिका, ह्या सगळ्या आपल्याला ताब्यात घेता येतील. परंतु काँग्रेसच्याच काही लोकांना आणि माझ्या जुन्या पक्षातल्या लोकांना हे बघवत नव्हतं. त्यामुळं आता तुम्ही आता भोंग्याचा उल्लेख केला म्हणून खरं हे राजकारण सगळं तुमच्या विरोधातलं जे काही झालं म्हणतात ते भोंग्याच्या विषयापासूनच सुरू झालं असं वाटतं. हो, तिथूनच चालू झालं. पण मी जी भूमिका मांडली होती ती माझी मान्य राजसाहेबांच्या विरोधातली भूमिका नव्हती, पक्षहिताची असं म्हणता येणार नाही. परंतु मी त्या टायमाला जी भूमिका घेतली होती एक लोकप्रतिनिधी म्हणून घेतली होती. कारण मी ज्या भागामधनं निवडून येतो त्या भागामधनं मला भारतीय जनता पार्टी प्रचंड त्रास देते दरवेळेस. माझ्या प्रभागाचे 5-5 तुकडे केले. माझ्या प्रभागाचे 5 तुकडे झाल्यामुळं मला दुसऱ्या प्रभागात जावं लागलं उभं राहायला. आणि त्या दरम्यान मी स्पष्टपणे सांगितलं होतं, मला 283 मतांनी मी 3ऱ्यांदा निवडून आलो. तेव्हा मी मुस्लिम समाज त्या ठिकाणी आहे, 4-4.5 हजाराचा मुस्लिम समाज आहे आणि पूर्णपणे मुस्लिम समाज माझ्या पाठीशी उभा राहिला होता 2017ला. त्यामुळे मी फक्त माझी लोकप्रतिनिधीची भूमिका एवढीच मांडली होती की जर आपण याच्या विरोधात, जर भोंग्याच्या विरोधात जर बोललो तर लोकप्रतिनिधी म्हणून मला त्रास होऊ शकतो. परंतु प्रसारमाध्यमांवरती ते थोडा दहचा माज झाला की मी साहेबांना विरोध केला. मी साहेबांना आयुष्यामध्ये कधी राजसाहेबांना विरोध मी केलेला नव्हता. ती फक्त एका लोकप्रतिनिधीची भूमिका मांडली होती आणि ती पण ती मांडताना त्या सायनाथ बाबरसाठी मांडली होती. कारण माझ्या वार्डामध्ये जरी 4.5 मतदान मुस्लिम होतं, पण सायनाथ बाबरच्या वार्डामध्ये 60,000 मतदान मुस्लिम होतं. मी त्याला ते सांगितलं सुद्धा होतं की साई, मी जी भूमिका मांडतोय ती तुझ्यावाल्यासाठी मांडतोय. परंतु साईला त्या गोष्टी कळल्या नाहीत. त्यामुळं आता भोगाव्या लागतील. आता लोकसभा आणि आपण पालिकेबद्दल किंवा स्थानिक स्वराज्य बोललो, लोकसभा आता झाली, ठीक आहे, तुमचा पराभव झाला, पण लोकसभेनंतर जे काही खासदार, तुम्ही तर स्पष्ट म्हणताय की त्यावेळेस जर तिकीट मिळालं असतं मीच असलो असतो खासदार. पण ठीक आहे, आता जर भाजप म्हणजे मुरलीधर मोहोळ आहेत खासदार आहेत, काय काय मिळालं पुण्याला लोकसभा निवडणुकीमध्ये? काहीच मिळालं नाही. 1 वर्षामध्ये पुण्यावरून फक्त मेट्रो झाली, रस्ते, ब्रिज. मेट्रो आता चालू आहे का? मेट्रो पूर्वीपासूनच चालू आहे. मला वाटतं की ह्या 1 वर्षामध्ये पुणे शहरावरून फक्त खासदारांची विमानं जाताना दिसली आपल्याला. यांची विमानं इथून तिथं, तिथून इथं, तिथून तिथं. अहो, पुणे शहरामध्ये ज्या टाईमला इथून मागे खासदार होते ते पूर्ण वेळ पुण्यामध्ये असायचे. आता प्रॉब्लेम असं झाला की अण्णा 7 दिवसातले 5 दिवस दिल्लीलाच आहेत. पण आता ते केंद्रीय म्हणजे मंत्री पण राहिले, आता म्हणलं असू देत ना. म्हणूनच म्हणलं ना, कदाचित त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला असेल, त्यांच्या कुटुंबाला होईल. आम्हाला काय पुणेकरांना मिळालं? पुणेकरांना काय मिळालं? पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटला. यावर्षी पुण्यातली मेट्रो, तुम्ही जी मेट्रो म्हणता ना, त्या मेट्रोमुळे आज पुण्यातल्या थोडा जरी पाऊस झाला तर रस्त्यावरती किती पाणी वाहत आहे. आणि जो काय नदी सुधार प्रकल्प म्हणता, ते म्हणतात की पुण्याला मी मेट्रोचा झालं, नदी सुधार प्रकल्पाचं. आज पुणे शहरामधले मी हे मनसेमध्ये असताना सुद्धा मी बोललो होतो की पुणे शहरामध्ये जे काही आत्ता पाणी गल्ल्या गल्ल्यांमध्ये तुंबतंय त्याला सगळ्यात मोठा कारणीभूत काय असेल तर नदी सुधार प्रकल्प. की नदी सुधार प्रकल्पामध्ये दोन्ही बाजूनी भिंती टाकल्यात. त्या भिंतींमुळं जे छोटे छोटे पूर्वीचे स्ट्रॉम वॉटर लाईन होत्या ह्या सगळ्या बुजल्या, ह्या सगळ्या तुटल्या. त्यामुळं आता गल्लोगल्ली पाणी तुंबायला लागले. हे जे काय दिखावा करतात आहे ना की नदी बारीक करून, त्यामुळं ह्या मेट्रो आणि नदी सुधार प्रकल्प हा पुणे महानगरपालिकेशी किंवा पुणे शहराशी याचा काही संबंध नाही. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचे विषय आहेत. मला वाटतं की तरीही श्रेय वाद वाटतो ह्याच्यामध्ये की त्यांचा तो हे असून म्हणजे विषय हा सगळा केंद्राचा आहे म्हणताय, आणि तरीही ते खासदार आहेत. नाही, ते खासदार आहेत, त्यांनी केंद्राच्या विषयीच बोललं पाहिजे. बरोबर आहे. मी काय त्यांना म्हणणार नाही की ते खासदार आहेत म्हणून त्यांनी नगरसेवकाच्या विषयावर बोलावं.
परंतु तेच खासदार असताना त्यांनी पुणे शहरामध्ये इतके ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये इतके प्रश्न उपस्थित झाले. निवडणूक झाली त्या निवडणूक चालूच होती त्या टायमाला ससूनसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका तरुणाला उंदराने कुरतडलं. त्यावेळेस मी आंदोलन केलं होतं, उंदराची पिंजरी घेऊन गेलो होतो. मग त्याच्यानंतर ना त्या ससून हॉस्पिटलसाठी आपण काय केलं खासदारांनी? बरं, पुणे शहरामध्ये एवढी गुन्हेगारी वाढली आहे, कोयता गँग. मला वाटतं मी भारतीय हॉस्पिटलला रात्री 2 वाजेपर्यंत होतो. काल बातमी पाहिली तुमच्याच भागात कात्रज परिसरात एकावर कोयत्याने हल्ला झाला. तोच मी रात्री 2 वाजेपर्यंत. तो कात्रज परिसरात नाही झाला, प्रभाग क्रमांक 41 मध्ये झाला, कोंढव्यामध्ये झालाय. तो लावताना तो कात्रजला लागलाय, परंतु तो सगळा प्रकार कोंढव्यामध्ये झालाय. म्हणजे ज्या ठिकाणी माननीय विधान परिषदेचे आमदार, जिकडं योगेशजी टिळेकर जिकडं नगरसेवक होते, त्यांची आई नगरसेविका होती, भाजपचे 3 नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रभागामध्ये साईनगर मधला तो प्रकार आहे. आणि त्या टायमाला मी ज्यावेळेस भारतीय हॉस्पिटल रात्री 2 वाजेपर्यंत होतो, काल रात्री 2 वाजेपर्यंत त्या भारतीय हॉस्पिटलमध्ये मला खरंच पुण्याची जी गुन्हेगारी आहे ना ती कालच्याला मला असे खडकन डोळे उघडले. रात्री 2 वाजेपर्यंत मी तिथं होतो. त्या 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी एक मर्डर साई सिद्धी चौकामध्ये आंबेगाव पठारावरती, कोंढणपूरच्या कात्रजच्या घाटाच्या भागामध्ये एक हाफ मर्डर आणि कात्रज कोंढव रोडवरती हे एक हाफ मर्डर. ह्या 3 घटना माझ्या डोळ्यात देखत. आणि ज्या टायमाला मी तिथून निघालो भारतीय हॉस्पिटलमधून, माझ्या डोळ्यात देखत अजून एक जणाला डोकं फुटलेलं, पूर्ण रक्ताने भरलेला माणूस गाडीवरती 2 व्हीलरवरती त्याला घेऊन भारतीय हॉस्पिटलमध्ये आले होते. म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत असलं ते भारतीय हॉस्पिटलचं पार्किंग फुल पब्लिकनी भरलेलं. मी त्या टायमाला तिथं SP ग्रामीण SP मिलिंद मोहिते साहेब, DYSP, ACP, 2 ACP, जो 3 ते 4 PI, DCP, एवढे मोठे अधिकारी ते भारतीय हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे पुण्यातली गुन्हेगारी कोणत्या तराला चालली आहे? मग ह्याच्यावरती आमचे खासदार का बोलत नाहीत? ह्या गुन्हेगारांना का ठेचण्याचे प्रकार होत नाहीत? जो कालच्याला कोंढव रोडमध्ये प्रकार घडला त्याच्यामधला जो गुन्हेगार होता, हा गुन्हेगार 1 महिन्यापूर्वी त्याची धिंड काढली होती. 1 महिन्यापूर्वी त्याची धिंड काढली होती पोलिसांनी, आणि 1 महिन्यानंतर आज तो 307 मध्ये. म्हणजे ह्यांच्यावरती कोणाचा अंकुश राहिला नाही. ह्या गुन्हेगारांना नक्की पोचणारे कोण आहेत ते पण शोधले पाहिजेत. जर त्याला मोका लागणार असेल ना तर ते ह्यांना पण त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. त्याशिवाय पुण्यातली गुन्हेगारी थांबवू शकत नाही. ह्या विषयावरती, शिक्षणाच्या विषयावरती तुम्ही काय बोलताय का? आरोग्याच्या विषयावरती खासदार काय बोलतात आहे का? ही स्थानिक प्रश्नांवरती काय खासदार बोलतात आहे का? कारण दरवर्षी पाऊस आला की पाणी प्रश्न आपला वरती येतो. दरवर्षी गुन्हेगारीचं प्रमाण पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललं. लहान मुलांना इतकी बेकार त्यांच्यामध्ये ते पेरलं जातंय विष की ती मुलं आज किती किलोनी पुणे शहरामध्ये ड्रग्ज सापडलं. कॉलेजच्या गेटवर विकले जातात अंमली पदार्थ एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरात विकले जातात, एअरपोर्टवरती सापडतात. मग आम्हाला बघा, आम्ही सुधारलं पण पाहिजे. एअरपोर्टची सुद्धा आम्हाला आवश्यकता आहे, पण त्याच्याबरोबर आमची जी सुरक्षा फार महत्त्वाची आहे. आज मला वाटतं माझा मोबाईल नाही आहे ना, ते मी तुम्हाला आत्ता पुणे शहरातली संख्या सांगितली असती गुन्ह्याची. पुणे शहरातल्या गुन्ह्याची संख्या जर तुम्ही बघितलं ना, जवळजवळ एवढी भयानक संख्या आहे ती की विचारायची सोय नाही. महिलांवरती अत्याचार इतके मोठ्या प्रमाणात, चोरीची प्रकरणं, खुनाची प्रकरणं, 2024 मध्ये 12,000 प्रकरणं हाफ मर्डरची झालीत. कुठे चाललंय? काय करतात CP? ह्यांच्या मिटिंग घेऊन तुम्ही नुसतंच ह्याला फोड, त्याला फोड, ह्याला पक्षात घेतला, त्याला पक्षात घेतला, ह्याच्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आज ह्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही आहेत. का पूर्णवेळ गृहमंत्री तुम्ही देऊ शकत नाही? आज पालकमंत्री काय करतात? यांचा नुसता श्रेयवाद चाललाय. महानगरपालिकेचा कमिशनर तू बसव, इथं आपला कोणचे विभागीय आयुक्त मी बसवतो, पोलीस कमिशनर तू बसव. वाटण्या चालल्यात. या प्रकारे जर राजकारण होणार असेल तर मला वाटत नाही की पुणे आज अक्षरशः मृत्यूच्या शय्येवरती आहे. आणि ह्याला सगळ्याला कारणीभूत ही भारतीय जनता पार्टी आहे. मी तर क्लिअर आरोप करतो. 6 आमदार तुम्ही निवडून देताय, मग पुण्याला जो GSTचा परतावा मिळत नाही त्याच्या बाबतीत का तुम्ही बोलत नाही? पुण्यामधनं जर 200 कोटी रुपयांचा GST जर
केंद्राला जात असेल तर तुम्हाला 60 आणि 70 कोटी रुपयाची भीक दिली जाते. पुणे महानगरपालिका ही बॅकफुटवरती 2017 ते 2022 ह्या कालावधीमध्ये, भाजपच्या कालावधीमध्ये 100 नगरसेवकांची राक्षसी बहुमत हे पुणे महानगरपालिकेमध्ये पुणेकरांनी भाजपला दिलं. पुणेकरांनी भाजपला 100 नगरसेवकांची सत्ता दिली. भाजपनी काय पुणेकरांना भाजपने काय दिलं? एक प्रोजेक्ट दाखवा मला, एक भारतीय जनता पार्टीचा मला एक सिंगल प्रोजेक्ट दाखवायचा की जो ऑल पुणे शहरामध्ये जो पब्लिकसाठी आहे. एकही प्रोजेक्ट आहे. भारतीय जनता पार्टीचं पुणे शहरातील मेट्रो हा त्यांचा प्रोजेक्ट असू शकत नाहीये. महानगरपालिकेचा नदी सुधार प्रकल्प हा त्यांचा असू शकत नाहीये. हे त्यांचे नाही आहेत प्रकल्प. आत्ताच्या घडीला माझं एक जे काय मी ऑब्झर्वेशन केले पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 ह्या कालावधीमध्ये 2 वर्ष तुमचे कोरोना कालावधीमध्ये गेले. ॲटलिस्ट म्हणजे 3 वर्ष कामकाज झालं. 3 वर्षाच्या कामकाजामध्ये या पुणे शहरामध्ये 500 कॉन्ट्रॅक्टर वाढले. 500 कॉन्ट्रॅक्टर्स वाढलेत. हे कोण आहेत? हे 500 कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत? कोणाचे नातेवाईक आहेत? म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं या 5 वर्षामध्ये टेंडर्सकडे लक्ष होतं. कुणी शहराचा विकास करायला, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज सगळेच करतात. हो, वसंत मोरे 15 वर्षात 16 गार्डन करणारा पुणे महानगरपालिकेचा एकमेव नगरसेवक आहे. त्यामुळे मला वाटतं मी जी कामं करतो ना त्याचा मला अभिमान आहे. मग तो पक्ष कुठलाही असू द्यात. पण वसंत मोरे ज्या पद्धतीने कामं करतो या पद्धतीने जर प्रत्येकाने काम केलं असतं पुणे शहराचा 100% विकास झाला असता. म्हणजे मला या सगळ्या विषयामध्ये मी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असताना माझी इतकी आंदोलनं आहेत आणि ती सगळी नाविन्यपूर्ण असतात. मी कोणाची कॉपी करत नाही. मी स्वतःच्या डोक्यामधनं या सगळ्या गोष्टी येतात. मी आजपर्यंत 2012 पासून मी फेसबुक वापरतो. 2012 पासून म्हणजे 13 वर्ष झाली. 13 वर्षामध्ये सिंगल पोस्ट मी कोणाकडली लिहून घेतलेली नाहीये. स्वतःचं शब्दांकन 101% आजपर्यंत हे माझं स्वतःचं शब्दांकन आहे. अगदी ते पेजला असेल, इन्स्टाला असेल किंवा माझ्या फेसबुक माझ्यावरती असेल, माझ्या अकाउंटवरती असेल, सगळीकडं जे काही शब्दांकन असतं हे माझं वैयक्तिक असतं. आंदोलनाची जी काही पूर्ण तयारी असते ती माझी असते. अजिबात नाही, बिलकुल नाही. 101% मी आजपर्यंत कुठलेही कमर्शियल फेसबुकवरती कुठले कमर्शियल विषय केलेले नाहीये. त्यामुळं महानगरपालिकेतले ज्या टायमाला मला ही सवय लागली 2007-08 पासून, ज्यावेळेस पहिल्यांदा मी नगरसेवक झालो त्या टायमाला कात्रजमधनं राजीव गांधी उद्यानमधनं मोर चोरीला गेले. ते ज्यावेळेस मोर चोरीला गेले त्यावेळेस मी पहिल्याच टर्मचा नगरसेवक होतो आणि मी 2007, 8, 9 या 2 वर्षामध्ये मी स्टँडिंग कमिटीत होतो. तर 7-8ला त्या टायमाला ते मोर चोरीला गेले. माझी एकदम संकल्पना डोक्यामध्ये आली, अरे मोर चोरीला गेले, ते मोर सापडत नाही आहेत, आपण मोर बनून गेलं तर. मग मी त्या टायमाला रवींद्र धंगेकर, किशोर शिंदे, बाबू वागसकर, राजाभाऊ बाराटे, राजेंद्र एंडल आणि गदादेताई आणि राजाभाऊ गोरडे आम्ही स्वतः त्या टायमाला सगळ्यांनी मोराचे पिसारे लावले. मी सगळं जाधवांकडनं आणलं. इथं ड्रेपरी आहे ना नारायणपेठेत, त्या नारायणपेठेतल्या ड्रेपरीकडनं सगळं मी जाऊन आणलं. प्रत्येकाला मी स्वतः ते सगळे मोरबीर बांधले. डोक्यावरती मोराचा मुकुट तो मी घातला. कारण आंदोलन करत असताना सुरुवात मी माझ्यापासून करतो. मग मी तिथं पहिल्यांदा ते आंदोलन केलं. त्याच्यानंतर कात्रच्या तलावामध्ये मगर बाहेर आले. मग मी त्या टायमाला मगरी बनवल्या आणि त्या मगरी बनवून मी त्या राजलक्ष्मीताई भोसले महापौर होत्या त्यांना त्या मगरी भेट दिल्या. त्यानंतर बोटीचं आंदोलन मी स्वतः बनवलं. स्वतः म्हणजे या सगळ्या मी स्वतः बसून सुताराला समोर बसून सुताराकडनं कसं कटिंग करायचं स्वतः मी ते सगळं आखून दिलं. म्हणजे हे एवढंच नाही, आजसुद्धा माझ्या भागामध्ये मी 16 गार्डन केलेत. एकाही गार्डनचं डिझाईन मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही टेक्निकल माणूस मी आर्किटेक्ट वापरलेला नाही आहे. मी त्यांना काय सांगतो, ज्या ज्या कामांमध्ये महानगरपालिकेच्या ज्यावेळेस तुम्हाला एखादी एजन्सी नेमली जाते, मी त्या एजन्सीला पहिल्यांदा तुला किती कमिशन आहे, 1.5% टेंडरवर 1.5% पुरतं बोल, बाकी मी सांगणार तुला माझ्या पद्धतीने काम करायचं. आज कात्रज तलावाचं सुशोभीकरण मी माझ्या स्वतःच्या डोक्यामधून केलं. मग त्याच्यामध्ये पाटीलवाडा असेल, फाउंटन असेल, फुलराणी असेल किंवा त्या जॉगिंग ट्रॅक असेल, त्या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल किंवा स्मशानभूमी असेल. माझी स्मशानभूमी ही राज्यातली सगळ्यात मोठी आणि पहिली स्मशानभूमी की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, जैन सगळ्या धर्मांना मी समावेश करून घेतलाय. म्हणजे असे वेगवेगळे प्रकल्प मी त्या ठिकाणी राबवले, ते स्वतःच्या डोक्यातनं राबवले. आता तुम्ही
म्हटलं ते मगर किंवा हे मोर वगैरे बनवले आणि पहिल्यापासून तुम्ही मनसेमध्ये होतात, मनसेचं किंवा राज ठाकरेंचं असं की कला कुठेतरी येतेच त्या पक्षामध्ये जे कोणी नेते आहेत, तसं तुमच्या बरोबर पण होतं का किंवा आहे का की कला आहे कुठेतरी? 100% माझ्यात कला आहे म्हणून तर मी आज पुण्यामध्ये पक्ष बदललेला असताना सुद्धा फॉलोअर्स वाढतात माझे. कारण मी वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न, Creativity आहे का तुमची? क्रिएटिव्हिटी 101% क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की मी स्वतःला डेव्हलप करतो. कारण मी पूर्वी जसं होतो तर मी लोकांकडनं जी काही लोक समाजामध्ये राजकारणामध्ये आहेत ज्यांच्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत ते मी घेण्याचा नेहमी सातत्याने प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर आता हे सगळं आपलं म्हणजे तुमच्या आता स्थानिक ह्याच्यावरती झालं, पण आता जो काही राज्यात मुद्दा पेटलाय मराठी भाषेचा, तुम्हाला वाटतं का की कुठेतरी हा मुद्दा पेटत नाही तर तो पेटवला जातोय कुठे? 100% मी अगदी जशी हा विषय चालू झाला तेव्हापासून सांगतोय की राज्यामध्ये प्रांतीयवाद लावण्याचं काम चालू आहे. मला आत्ता 2 दिवसापूर्वी सुद्धा म्हणजे कुठपर्यंत हे पोहोचलेलो 2च दिवसापूर्वी मला एका तरुणाचा फोन आला होता. तो मला म्हणला, तात्या मी एका ठिकाणी कामाला होतो आणि माझा पगार देत नाही. बरं म्हणलो, आपल्या इथलाच होता का परप्रांतीय होता? नाही तो मराठी होता. अच्छा, मराठी. तो मराठी होता. म्हणलं तू कोण? मला त्यांनी नाव सांगितलं असं. बरं म्हणलं मग का पगार देत नाही? नाही म्हणला, तो म्हणतो तू मराठी आहे म्हणून तुझा पगार देणार नाही. म्हणलं तो कोण आहे? म्हणलं नाही तो मारवाडी आहे. मी त्याला एका मिनिटामध्ये सांगितलं, तुला लाज वाटते का? ज्या टायमाला तू कामाला लागला त्या टायमाला तुला मराठी माणसाकडे काम का करता आलं नाही? म्हणजे आता ज्यावेळेस तुझ्यावरती आलं त्या टायमाला तुला आता मारवाडी मराठी दिसायला लागलं का? म्हणजे ज्या टायमाला तू कामाला लागला त्या टायमाला तू त्याची जात बघून कामाला लागला नव्हता किंवा त्यावेळेस तुझी जात तुझ्या लक्षात आली नव्हती आणि आता तू हे का करतोय? याच्यावरूनच मी माझ्या शाळेतले एक उदाहरण सांगल की माझ्या शाळेमध्ये, माझी शाळा ही पुणे महानगरपालिकेतली सगळ्यात मोठी शाळा आहे. जी महानगरपालिकेची शाळा आहे माझी कात्रजमधली 2991 विद्यार्थी असणारी पुण्यातली सगळ्यात मोठी शाळा आहे, मराठी शाळा. त्या शाळेमध्ये एकदा एका शिक्षकांनी 8वी 9वी 10वीच्या वर्गामध्ये एका मुलाला वर्गातून बाहेर घालवलं. मग ते कशा करतात? तर तो मुलगा टिळा लावून येतो म्हणून. तर साहजिक आहे ना की टिळा लावून येतो म्हणून बाहेर काढलं. मला पण राग येणार ना, मला पण वाटलं. पण ह्या प्रसंगाच्या अगोदर एक प्रसंग गोकुळनगर भागात झाला होता. गोकुळनगर भागामध्ये असाच सेम कंडिशन झाली. गोकुळनगर भागामध्ये एक मिशनरी शाळा आहे. त्या शाळेमधून एका मुलाला बाहेर काढलं का तर त्याने टिळा लावला होता, जो की आता शिंदे साहेब लावतात ना, तो बैठकीचा टिळा. तो बैठकीचा टिळा त्यांनी लावलेला होता. मला मी त्या टायमाला मनसेमध्येच होतो. मला एका पदाधिकाऱ्याचा पुणे शहरामधून फोन आला की वसंतराव, एक तुम्हाला भारी विषय देतो. म्हणलो काय? असं तुमच्या इथं असं झालं की एका शाळेमध्ये मुस्लिम मुख्याध्यापिका आहे आणि ती आपल्या नाही इथं नव्हत्या, तिथं होत्या गोकुळनगरला. आणि तिथं अशा मुख्याध्यापिका आहेत आणि त्या मुख्याध्यापिका मुलांना टिळे लावून देत नाहीत. तसं म्हटलं माझ्यातला बी हिंदू जागा झाला. मग मी लगेच माझे सगळे कार्यकर्ते बोलवले, 2 गाड्या भरल्या, प्रत्येकाच्या खिशामध्ये एक कुंकूची डबी दिली. कुंकूची डबी प्रत्येक पोराच्या खिशामध्ये दिली आणि प्रत्येकाला सांगितलं आता इथलं अशा ठिकाणी आपल्याला जायचंय. शाळा सुटली की पोरांना विचारायचं तू कोण आहेस? हिंदू आहे म्हणलं की प्रत्येकाला टिळा लावायचा. काय करतात बघू म्हणून. मी ह्या भावनेतून त्या शाळेमध्ये गेलो. पोरं घेऊन सगळी खिशामध्ये कुंकाच्या डाब्या होत्या. कधीची गोष्ट आहे? आता मनसेत असताना, आता 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग मी पोरांना घेऊन गेलो, गेटवरती उभा राहिलो आणि नेमकंच त्यावेळेस थोडा शाळा सुटायला वेळ झाला. तेवढ्यात मुख्याध्यापकांनी बाहेर पाहिलं तर त्यांना मी दिसलो. ते म्हणले अरे तात्या या 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 ऑफिसमध्ये बसा. मला ऑफिसमध्ये बसवलं. तर मी मला म्हटलं काय तात्या आज तुम्ही इकडे? म्हणजे प्रत्येकाला असं वाटत ना की तात्या इथे येऊन उभा राहिला म्हणजे आज काहीतरी भयंकर होणार. तसंच त्यांना वाटलं. मग त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं हा आलोय. मी आज तुमच्या शाळेमध्ये माझ्याकडे अशी तक्रार आली आहे की तुमच्या इथं मुलांना कुंकू लावून दिलं जात नाही. सडनली त्याच वेळेस घंटा झाली. ते मुख्याध्यापकाने माझ्याकडे बघितलं. 1 मिनिट तात्या, मला राष्ट्रगीत लावू द्या, मुलं सुटायला लागलीत.
आणि त्या टायमाला जनगण मन चालू झालं. त्या स्वतः उभ्या राहिल्या, मी बी उभे राहिलो. अख्खं राष्ट्रगीत म्हणून झालं. राष्ट्रगीत म्हणून झालं. जे झाल्यानंतर मुलांची शाळा सुटली. माझ्या खिशातनं कुंकाची डबीच बाहेर नाही पडली. का? आणि मुस्लिम असताना ते राष्ट्रगीत त्यांनी लावलं होतं आणि त्या उभ्या राहून राष्ट्रगीत म्हणत होत्या. त्यानंतर त्यांनी वंदे मातरम पण लावलं. वंदे मातरम सुद्धा त्यांनी म्हटलं आणि मग शाळा सुटली. मग ज्या शाळेमध्ये राष्ट्रगीत लावलं जातं, वंदे मातरम लावलं जातं, मुख्याध्यापक मुस्लिम असताना मग त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. म्हणून मग मी ते तशाच खिशात ठेवले आणि त्यांना विचारलं असं असं काय कारण आहे. त्यांनी जे मला पुढचं कारण दिलं ना, ते मला इतकं पटलं की ते मी आता त्याची खुणगाठच बांधून ठेवली मनाशी. त्यांनी मला असं उत्तर दिलं की त्या रडायला लागल्या. अक्षरशः त्या इतक्या ढासळासा रडायला लागले की मला भीती वाटायला लागली की याला आपण काय केलं नाही, अजून तोच रडायला लागल्यात ह्या. मग त्यांनी मला सांगितलं तात्या माझ्यावरती हा आरोप झालाय, पण मी तुम्हाला सांगते, इतक्या शुद्ध सल्लखित मराठी बोलत होत्या त्या. म्हणलं मी आज हे कुंकू का लावून देत नाही मुलांना, कारण मागच्या महिन्याभरापूर्वी इथे असंच झालं की काही मुलांनी कुंकू लावून आले म्हणून काही मुलं पिवळ्या रंगाचं कुंकू लावून आले, काही मुलांनी निळं कुंकू लावून आले, काही मुलांनी भगवं कुंकू लावून आले. एवढ्या लहानपणापासून मुलांमध्ये शाळेमध्ये हा प्रकार सगळा चालू दिसला. मी विचारलं त्याला, बाबा ए तू पिवळं का लावलं रे कुंकू, म्हणजे मुख्याध्यापकाने विचारलं. तो म्हणला मी धनगर समाजाचा आहे आणि आमच्या समाजामध्ये पिवळं कुंकू लावतात. एक मुस्लिम होता, त्याला विचार तू का रे हिरवा लावून, मी मुस्लिम आहे, आम्हाला इधर हिरवा लावलं त्याने. एकाला विचारलं निळ्या रंगाचं लावलं त्याने, त्याला विचारलं तो म्हणला मी बौद्ध समाजाचा आहे. भगव्याला लावलं त्याला हिंदू समाजाचा आहे. म्हणजे हे लहान पोरांपर्यंत ज्यावेळेस हे लोन पोचलंय, म्हणजे हे विष पेरण्याचं काम कोण करतंय देशामध्ये, राज्यामध्ये. मग हे सगळा प्रकार जेव्हा त्यांनी मला समजून सांगितला, गप गुमान उठलो, गाडीत बसलो. त्या पालकाने ज्यांनी मला ही तक्रार केली त्याला गाडीत घेतला आणि एका ठिकाणी मी गाडी उभी केली. गाडी उभी करून मी त्याला इतका झापला त्या पालकाला. अरे म्हणतो तुझ्या मुलाला तुला काय करायचंय, इंजिनियर करायचं आहे, डॉक्टर करायचं आहे, शिक्षक करायचं आहे, कोण प्रचारक करायचंय, हा त्याला आहे ना त्याचं आयुष्य पुढे पडलेलं. तेव्हा त्याला लाव ना कुंकू लाव, काय लाव, त्याला कसं फिरवायचं तसं फिरवा. आता तर त्याला शाळेमध्ये जर एवढं चांगलं सांगतात आहे तर तुम्ही कशाला कुंकू लावायचा हट्ट धरताय, नका धरू. मग ज्या ठिकाणी अशा शाळा असतील की ज्या ठिकाणी बंदी घातली जात नाही त्या ठिकाणी करा. मग असा प्रकार जर होत असेल तर मग आपण, म्हणून मी स्थानिक पण काही त्याला जबाबदार 100% मध्ये ते तुमचं पाहिलं मी, म्हणजे काही चॅनल्स वरती निशिकांत दुबेंवर पण तुम्ही असंच काहीतरी झापलं, त्यांना ते स्टिक वगैरे दाखवली. हे सगळं तुम्हाला वाटतं की हे आपल्या इथल्या नेत्यांचं खरं तर ते सगळं मत आहे, पण ते बाहेरच्यांकडून वधवून घेतलं जाते. हे भारतीय जनता पार्टी करते सगळं. हे भारतीय जनता पार्टीचं हे कर्मकांड आहे. हे त्यांच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे. तर त्यांच्या लोकांनी या सगळ्या गोष्टींवरती व्यक्त व्हायला पाहिजे ना. त्यांच्यातलं कोण व्यक्त झाला? काही लोक बोलली की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. मग ते त्यांचं वैयक्तिक मत होतं तर मग त्यांना राजीनामा द्यायला लावायला पाहिजे होतं ना. पण आता अवधूतवाद म्हणून आहे जे भाजपचेच प्रयोग, आणि ते तर सरळ सरळ म्हणजे आपण म्हणू शकतो की भाजपचं म्हणून ते भाजपचं, पण तसं नाहीये. ते तर म्हणतात की निशिकांत दुबेला की तुम्हाला काही गरज नाही इकडे महाराष्ट्रात लक्ष घालण्याची, किंवा इथली लोक. अवधूत वाघ साहेबांनी त्या दिवशी, जे मी पण होतो त्या दिवशी डिबेटला, त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते मला त्या दिवशी अतिशय पटलं. पण ते वैयक्तिक अवधूत वाघांचं मत असेल, पक्षाकडून यायला पाहिजे ना. नरेंद्र मोदी साहेब का नाही बोलले, अमित शाह साहेब का नाही, खासदार आहेत ते. आणि त्यांना मी तर त्यांच्यावरती आरोप केला त्यांना जी डॉक्टरेट आहे ती डुप्लिकेट आहे. नाही ते निशिकांत दुबे, त्यांना जी डॉक्टरेट आहे ना ही डुप्लिकेट आहे. त्यांच्यावरती केस चालू आहे. कारण ते दिल्लीमध्ये शिकला असं त्यांचं म्हणणं आहे. दिल्लीतल्या ज्या विद्यापीठातून ते शिकले त्या विद्यापीठाने क्लिअर नोट दिलेली आहे की निशिकांत दुबे अशा नावाचा विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही. शिवाय त्याच्यानंतर ह्याच दुबेंवरती दुसरा एक गुन्हा दाखल आहे दिल्लीमध्ये, तो त्यांच्या राज्यामध्ये जिथं ते आहेत तिकडं युपी मध्ये काय आय थिंक कुठंतरी, की नाही ते झारखंड मधले आहेत पण झारखंड आत्ता बाजूला झालं. पण त्याच्या अगोदर त्यांच्यावरती एक गुन्हा आहे, कारण ते 4 टर्मचे खासदार आहेत. त्यांच्यावरती अगोदरचा एक गुन्हा आहे की त्यांनी डुप्लिकेट कागदपत्र तयार करून एका युनिव्हर्सिटीवरतीच ताबा मारला.
म्हणजे हे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील तर ते असे बेताल वक्तव्य करणारच ना. दुसऱ्या राज्यामध्ये त्यांना काही घेणं पडले, दुसऱ्या राज्य तिकडे पेटायला का जाणार. बरं ते झारखंडचे खासदार आहेत. बरं झारखंड सारख्या राज्यातल्या खासदाराने महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यावरती बोलावं की तिथली लोक भिका मागतात आणि तिथली लोक टॅक्स पेड, आम्ही आमच्या जीवावरती टॅक्स. अरे काय कुठल्या कुठं आकडे. टॅक्स म्हणजे केंद्राला सगळ्यात जास्त जीएसटी मिळून महाराष्ट्राचा आहे, एक नंबर महाराष्ट्राचा आहे. मग ह्याच्यामध्ये राज्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार का नाही बोलले? याच्यामध्ये देशातले भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी त्याचं कान का नाही धरले लगेच तिथं? मग तुम्हाला त्या विषयात तुम्ही बोलणार नाही. आमच्यासारखा कोण काय बोलले की तुम्ही लागले व्यक्त व्हायला लगेच. ह्या सगळ्यावर प्रश्नावर बोलण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. पण जर तुम्ही म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पुणे महापालिकेत किंवा पूर्ण नगरसेवक 20 पेक्षा जास्त निवडून देऊ. पण आपण पाहत आलो की आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही निर्णयात म्हणजे निश्चितता म्हणजे पाहायला तर अजून मिळाली. उद्धव साहेबांचे आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाबतीत जी चर्चा होती निर्णयात निश्चित नाहीये, पण त्यांचे निर्णय निश्चित असतात वैयक्तिक. त्यांचे युतीचे किंवा एकत्र येणार हे काही निर्णय होतात त्याच्याबद्दल तर कुठलाच आतापर्यंत तरी घोषणा किंवा अधिकृत काही झालेलं नाहीये. आणि त्यातच राज ठाकरेंनी असं पण आदेश काढला की सगळ्यांना गप्प बसा किंवा काही बोलू नका कुठल्या परवानगीशिवाय. तर ह्या सगळ्यांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होतीये का मनसे पण आणि शिवसेना पण? मनसेची मनस्थिती काय निर्माण होती मला माहित नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तर ठरवलेलं की लढायचंय. जर आम्ही ठरवलेलं लढायचं तर मग आम्ही कुणाची मानसिकता आहे नाही याच्यात का लक्ष देऊ? आम्ही तर लढणार आहोत. कारण 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या पुणे शहरामध्ये शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले. मग ते 10 नगरसेवक निवडून आले असताना 8,26,000 मतदान झालंय. 8,26,000 मतदान. माझं मी जे परवा दिवशी 20-22 नगरसेवकांचं गणित मांडलं ते एवढ्या करताच मांडलं की शिवसेनेचे 8,23,000 मतदान शिवसेनेला झालंय आणि मनसेला 3,76,000 मतदान झालंय. हे कधी? ज्या वेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये 100 नगरसेवक भाजपचे निवडून आले. म्हणजे भाजपचा प्रचंड मोठा बूम होता पुणे शहरामध्ये, प्रचंड मोठी लाट होती. त्या लाटेमध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांचं मतदान एकत्र केलं ते 11.5 लाख मतदान होत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्या टायमाला 13.5 लाख मतदानात 42 नगरसेवक निवडून आले होते. मग राष्ट्रवादी काँग्रेसला जर 13.5 लाख मतांमध्ये 42 नगरसेवक निवडून येतात, मग शिवसेना आणि मनसे एकत्र झाले तर मग 11.5 मध्ये 22 का नाही यायला पाहिजेत? 11.5 लाख मतदानामध्ये 22 तर नगरसेवक येऊ शकतील ना. मी हे गणित मांडलं होतं. आणि आत्ताच्या घडीला शिवसेनेच्या बाबतीत बाबा ठीक आहे तुम्ही आल्यानंतरच बोलत पण नाहीच आता एकत्र नाहीच आलेले ते अजून तरी. तर कसं राहू शकते चित्र जर नाही? आम्ही तर एकला चलो रे आमचा आहे. त्याच्यासाठी रणनीती किंवा विजन काय? आमचं पूर्णपणे मी आज पुणे शहरामध्ये शिवसेनेचा मुख्य निवडणूक समन्वयक आहे. त्यामुळे माझी तर निवडणुकीच्या बाबतीमध्ये पूर्ण तयारी आहे. मी उद्धव साहेबांकडे जो काही मास्टर प्लॅन आहे माझा तो मी पूर्णपणे मांडलेला आहे. म्हणजे अगदी उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, सचिन अहिर साहेब असतील, आदित्य शिरोडकर साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, ह्या सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना मी 5 जणांना हे सगळं पाठवलेलं आहे की कशा प्रकारे पुणे शहरामध्ये रणनीती आखली पाहिजे. तर पुणे शहरामध्ये 15 ते 20 सिंगल लढलो तरी 15च्या पुढे नगरसेवक शिवसेनेचे होतील. आता तुम्ही नगरसेवक असताना बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी डायरेक्ट म्हणते तोडफोड किंवा जे काय आहे तुम्ही जाऊन स्टिक वगैरे घेऊन हातोडा हे झालं. पण आता शिंदे सेनेतले जे आहेत, शिंदेच्या पक्षात आहेत शिवसेनेतले, त्यांचे काही दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होतात जे की मारहाण केली आहे कोणाला किंवा एक म्हणजे ते डायरेक्ट टॉवेल आणि बनियनवर आले होते. पुन्हा आता कालचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय संजय शिरसाटांचा, तेही घरात बनियनच्या अवस्थेत म्हणजे काही करताना दिसतात आणि पैशांची बॅग शेजारी आहे त्यांच्या. ते राहिले नाही अजून बांगर सांगते ना तेच सांगते. आणि संतोष बांगरांच्या मुलांनी म्हणजे त्यांनी तर 2.5 कोटी ते 3 कोटीच्या दरम्यानची एक गाडी घेतली. परत त्यांना ईडीची नोटीस आली. आता वाटतंय कुठेतरी हे 50 खोके बाहेर यायला लागले किंवा काय? कालच दाखवलं ना माझ्या आता गाडीमध्ये टोपी आहे 50 खोके एकदम ओके. आता गाडीमध्ये आहे माझ्या ती टोपी आता सुद्धा आहे. ते मला वाटतं की हे सगळं आता शिकते काळं धन बाहेर काढायला त्यांना वेळ भेटायला लागलाय. कारण आता निवडणुका झाल्या. जैसी करणी वैसी भरणी, जैसी करणी वैसी भरणी. ज्याप्रमाणे जे पेरलं ते उगवतंय. म्हणजे त्यांच्या मागे त्यांचं शुक्ल कष्ट लागलेलं आहे आता. त्यामुळे मला वाटतं की या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईपर्यंत एसएनसीचा खऱ्या अर्थानं काय चेहरा आहे तो पब्लिकच्या समोर येईल. स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही म्हणते पण ह्या मुद्द्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ही कदाचित पुढे किंवा कॅन्सल होऊ शकते.
म्हणजे ह्याचा अर्थ तर आपण असं समजायचं की भाजपमध्ये निवडणूक लढायचं दम नाही, असंच म्हणायला ना आम्ही तर, की भाजपनी निवडणुकीला सामोरे जावं ना. एवढी माइंडेड दिलंय तुम्हाला 135 आमदारांचा, मग तुम्हाला कशाला लागते अजून? एवढं मोठ्या प्रमाणात तुमच्या राज्यामध्ये सत्ता आहे तुमची. आता एवढं सगळं असताना तुम्ही अजूनही विचार का करताय स्थानिक स्वराज्य संस्था नको? घेतले पाहिजेत त्यांनी खरं तर. मला आता एक विचारायचं होतं की जर तुम्ही म्हणजे आता तर आहेच हे सगळं, पण पुढचा तुमचा जो काही प्लॅन असेल किंवा लोकसभा पण निवडणूक लढणार आहे, काय पुण्यासाठी नेमकं तुमचा काय प्लॅन होता किंवा म्हणजे काही गोष्टी अजून झाल्यात किंवा नाही झाल्यात आत्ताच्या खासदारांकडून? मला जर पुणेकरांनी खासदार केलं असतं तर माझा पुण्यातल्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझा जो होता तो वाहतुकीचा. आज पुणे शहरातला प्रत्येक रस्त्यावरती वाहतूक आहे, प्रत्येक रस्त्यावरती ट्रॅफिक जाम आहे. ह्याचं कुठेतरी नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि मी त्या नियोजनाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे मास्टर प्लॅन माझा मी तयार करून ठेवला होता. पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी पुरवठ्याचे नवीन स्त्रोत, भामा आसखेड, मला वाटतं मी 15 वर्ष नगरसेवक आहे. 15 वर्ष माझ्या नगरसेवकाच्या कालावधीमध्ये ना आत्ताची 3 वर्ष की जे की प्रशासक नेमला, त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे शहराला खडकवासल्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच पाणी पुरवठा नव्हता, जो की भामा आसखेड झाला. आता पण भामा आसखेड झाला तो पूर्व पुण्याच्या भागामध्येच त्याचं पाणी आणलं जातं. पण तुम्ही नवीन स्त्रोत का नाही तयार करू शकत? जो का मी एक प्रस्ताव मान्य अजितदादांना दिला होता की कात्रजच्या डोंगरामध्ये घाटमाथ्यावरती ज्या ठिकाणी रामदाऱ्यामध्ये भिलारवाडीच्या वरती रामदाऱ्यामध्ये एक पाझर तलाव आहे, इकडे गुजरवाडी निंबाळकर नवलाई दाऱ्यामध्ये एक पाझर तलाव आहे. ह्या दोन्ही पाझर तलावांच्या वरच्या बाजूला 1800 एकर जागा ही शासनाची आहे, महाराष्ट्र शासनाची. मग त्या ठिकाणी जर त्या दोन्ही पाझर तलावांचं खोलीकरण केलं आणि तिथं जर तुम्ही पाझर तलावांचं रूपांतर छोट्या छोट्या धरणांमध्ये केलं, ॲटलिस्ट कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही दक्षिण पुण्याला पाणी पुरवठा करू शकता. मग त्याच्यामध्ये कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, कोंडवा हा भाग जो दक्षिण पुणे म्हणून ज्याला म्हटलं जातं तो भाग तरी सुखावला असता ना. मग तो प्रकल्प असेल पाण्याचा. आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आज माझे 2 OPD बेसवरती दवाखाने आहेत. आज या 2 OPD बेसच्या दवाखान्यामध्ये माझ्याकडे रोज 200 पेशंट येतात, रोज 200 पेशंट मोजून घ्यायचे. 5 रुपयामध्ये आम्ही त्यांना औषधोपचार करतो फक्त. मग पुणे शहराची आरोग्य व्यवस्था का तुम्ही चांगली करू शकत नाही? आज एखाद्या साध्या डॉक्टरकडे जायचं म्हणलं तर 200 रुपये घेतले जातात. मग तुम्हाला हे का केलं जात नाही? तुमच्या शाळेची व्यवस्था काय आहे महानगरपालिकेच्या? काय शाळांची अवस्था? तर आंदोलन करायचे किंवा जे काही आता पण करता आंदोलन, मग ह्यातनं तुम्ही जिथे स्थानिक म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आला तिथले कोणते प्रश्न, म्हणजे तिथे तर बरेच प्रश्न असे रस्त्याचा, कारण की दक्षिण पुण्यातला बघितला तर कात्रज भाग हा केंद्र म्हणून बघितलं जातं, तिथला रस्त्याचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न म्हणा, तो का नाही मग आतापर्यंत सुटला? कारण की तुम्ही तर 3 टर्म कात्रजमध्ये कुठला नगरसेवक. कात्रजमध्ये महत्वाचा जो विषय होता कात्रज कोंडवा रोडच्या पुलाचा, स्मशानभूमीच्या समोरच्या, तो पूल कुणी बांधला? तो पूल जर आज नसता तर तुम्ही पलीकडनं अलीकडे येऊच शकला नसता. कारण पलीकडनं अलीकडे येण्यासाठी त्यावेळेस ट्रकमध्ये बसून यावं लागायचं. मी 7ला नगरसेवक झालो तेव्हा. कारण ओढ्याला पाणी आलं की ते पाणी त्या छोट्याशा पुलावरती यायचं आणि मग तुम्हाला तिथून म्हणजे साधं त्या टायमाला कात्रज कोंडवा रोडच्या माणसाला जर कात्रज गावठाणामध्ये यायचं तर मोठं पाणी आल्यावरती ट्रकमध्ये बसायला लागायचं आणि हे महिन्यातनं 4 वेळा व्हायचं. परंतु आता जेव्हा मी तो पूल बांधला तेव्हा कात्रजची वाहतूक सुरळीत झाली. त्या टायमाला मी पूल बांधला तेव्हा लोक मला म्हणायचे पूल चुकला. आता गुगळे प्लॉट सरळ झाल्यानंतर ना आता कोण म्हणतं का? बरं, कात्रजचा पाणी प्रश्न हा मी नगरसेवक होण्यापूर्वी किती भयंकर होता, भयंकर होता. मग मी तो नगरसेवक झाल्यानंतर ना 2008-9 7-8-8-9ला मी स्टँडिंग कमिटीत होतो. त्या टायमाला मी तळजाई पठारावरनं पाण्याची लाईन नेली, कात्रजचा पाणी प्रश्न मार्ग. आता कात्रज हे उपनगर आहे त्यामुळे तिकडे डेव्हलपमेंट जास्त असल्यामुळे लोकांचं भरणा जास्त होत चाललंय. शिवाय आत्ताच्या समाविष्ट गावांमध्ये सगळ्यात जास्त गाव कुठं जोडले गेलीत तर कात्रजला जोडले गेलीत. आता हे सगळं आपण तिथले जे स्थानिक खासदार असतील किंवा आमदार असतील किंवा नगरसेवक त्यांच्याबद्दल बोललो. तुमच्याबद्दल जर विचार झाला तर तुम्ही लोकसभा निवडणूक लढवली, आता त्यानंतर विधानसभा पण गेली, आता 2 वेळा विधानसभा लढवली. नाही म्हणजे ती पण निवडणूक झाली, आता गेली ती पण. लोकसभा झाली, आता विधानसभा झालं, आता पुन्हा स्थानिक स्वराज्य. तुम्हाला वाटतं लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर आता नगरसेवा कशी लढवायची? का नाही लढवायची? कारण की बरेच जण आता लोकसभा लढवली, लोकसभा जिंकली थोडी. आता मी जर लोकसभा जिंकली असती तर मग मी नसतो ना. आता मुरली अण्णा मोहोळ हे आता खासदार झालेत, ते आता नगरसेवक पद नाही लढवू शकत. मी तर कुठलीच निवडणूक त्या 3पैकी विधानसभा 2 वेळा लढवली आहे, लोकसभा नाही जिंकलो मी.
विधानसभा नाही जिंकलो मी, मग माझ्यासाठी माझं ग्राउंड तर मोकळंच आहे ना, त्यामुळं मी महानगरपालिका लढणार. बरं नाही लोकसभामध्ये मी खासदार झालो, मी महानगरपालिकेत महापौर होऊ शकतो ना. म्हणजे आता महापौर व्हायचं का नाही व्हायचं? प्रत्येकाने स्वप्न पाहावीत, पण मी स्वप्न पाहतो ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुद्धा करतो. मी नुसती स्वप्न पाहत नाही, पण त्या स्वप्नाच्या दिशेने माझं मार्गक्रमण पण असतं, मी त्या दिशेने पण जातो. कुठेतरी मध्ये चर्चा होती अशी, चर्चावर का म्हणजे आम्ही ऐकलं की तात्या आता नगरसेवकसाठी म्हणजे उभे राहणार, तर मुलाला 100% का नाही उभा करायचा? मग तुम्ही तरी इकडे म्हणताय तुम्ही जर नगरसेवक झालं महापौर पण हे करू शकतो, मग मुलाला कसं नाही ठेवू? नगरसेवक करणार त्याला, त्यांनी पण का नाही उभं राहायचं? मला वाटतं की जर माझ्या घरामध्ये राजकारण नव्हतं, मी स्वतः राजकारणात आलो, पण आज माझ्या इकडं असा विषय आहे की मला काय माझा पांडा चालवायचं नाही आहे, परंतु माझ्या ज्या ठिकाणी मी निवडणूक लढवतो त्या ठिकाणी मनसेमध्ये असताना किंवा आता शिवसेनेमध्ये असताना मी कार्यकर्त्यांना संधी दिली का? तर दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी 2017च्या निवडणुकीमध्ये 12 तिकीटं मी आणली होती, 12 उमेदवार, आणि सगळे कार्यकर्ते होते. सगळ्यांनी ज्यांनी जिथं मागितली तिथं त्याला तिकीट दिले. परंतु त्या निवडणुकीच्या दरम्यान 4च्या निवडणुकीमध्ये माझ्या लक्षामध्ये एक विषय आला की ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँड लागतोय. मग मला असं वाटतं की जर मी एका वॉर्डामध्ये उभा राहिलो आणि दुसऱ्या वॉर्डामध्ये जर माझ्या मुलाला संधी आली तर ती का नाही त्याला द्यायची? दिली पाहिजे ना. कारण माझ्या इथं 4 नगरसेवक, माझ्या इथं 4 वॉर्ड होतात. मग 4 वॉर्ड जर माझ्या इथं होत असतील, मी एका बाजूला सेवा करतो, दुसऱ्या बाजूला तो करेल, मग का नाही करायची त्यांनी? तेव्हा 23 वय त्याचा, आता नशिबाने त्याला संधी मिळते. 2022ला त्याला संधी नव्हती. 2022च्या निवडणुकीमध्ये जर 2022ला निवडणुका झाल्या असत्या तर तो 6 महिन्यांनी त्याचं वय कमी भरत होतं, कारण 21 वय झाल्याशिवाय महानगरपालिकेची निवडणूक लढता येत नाही. आणि त्याचा नियम मला माझ्या दृष्टिकोनातून तर चांगलंच झालं म्हणता येईल की निवडणूक 3 वर्ष पुढे गेली, माझ्या मुलाला आता संधी मिळते. मग त्याला जर संधी मिळत असेल आणि त्याच्याबरोबरच मी जर माझ्या कार्यकर्त्यांना पण संधी देणार असेल तर मग त्यांनी का नाही संधी घ्यायची? आणि आमच्यामध्ये दोघांमध्ये अतिशय फ्रँकली वातावरण आहे. त्यामुळे मला वाटतं की तो पण एक चांगला मित्रपरिवार त्याचा पण मोठा आहे, मित्रपरिवार आहे. त्याच्यामध्ये जे गुण माझ्यामध्ये आहेत ते गुण त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. तो सुद्धा जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तो सुद्धा सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये आहे, तो सुद्धा माझ्या छोट्या मोठ्या कामांमध्ये माझा हातभार लावत असतो. तुमच्या पोस्ट की आता मुलगा न कुठलं हे देता भाषण देतोय, हां, तो बोलला, मलाच ते आश्चर्य वाटलं. त्यांनी तो लाईव्ह जो केला तो त्याच्या आयुष्यातला पहिला लाईव्ह होता आणि तो लाईव्ह मला माहीतच नव्हता. कदाचित माझे जे काही टीम आहे, माझ्या टीमने त्याच्याकडनं तयारी करून घेतलेली असू शकते दारूच्या ह्याच्यावरती, आणि तो इतका व्हायरल झाला की त्याच्यामुळं त्या दुकानाच्या इथं आजकाल कुणी उभं राहत नाही. रुपेशनी एक लाईव्ह केला आणि तो लाईव्ह करून सुद्धा त्यानुसार लाईव्ह केला नाही, तो सातत्याने 8 दिवसातनं तिथं जाऊन चक्कर मारतोय. कोण टॉयलेटला उभं राहतंय का, कोण बाहेर दारू पितंय का, ह्यासाठी तो कायम तिथं चक्कर मारत असतो. त्यामुळे मला वाटतं की माझ्यासारखाच पाठपुरावा त्याचा आहे. मग त्याला जर परमेश्वराने संधी दिली तर त्याला जर सेवा करण्याची पुण्यात संधी मिळत असेल तर त्यांनी का नाही राजकारणामध्ये? मुलाला नगरसेवक, आपण नगरसेवक म्हणजे आपण महापौर 100% मी पण नगरसेवकच होईल. मग जर मला उद्धव साहेबांनी संधी दिली या पुण्यामध्ये तर मी 100% सांगतो की मी महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला महापौर होऊन दाखवल. तुम्ही आता संधीचा विषय काढला म्हणून म्हणजे बऱ्याचदा असं बातम्या येतात की संधी मिळाली, राज ठाकरेंकडे संधी मिळाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी तिथे पराभव झाला म्हणून आता शिवसेना, आता संधी मिळाली नाही. आता बघा मला विचारलं जातं जर राज ठाकरेंनी तुम्हाला परत बोलवलं तर तुम्ही जाल का? असं काय होईल का? नाही, आता तिथला माझा विषय बंद झालेला आहे, त्यामुळे मी तिकडे जाऊ शकत नाही. आता एक लक्षात घ्या, मला राज ठाकरेंनी त्यांच्याकडे संधी नाही मिळाली म्हणून मी इकडे गेलो असं नाहीये. मला नाही, जनता म्हणत असेल, तुमच्या तोंडून ते म्हणतात, किंवा मग मी तुम्हाला सांगू शकतो की मला संधी दिली का तर दिली, मला संधी मिळाली. परंतु जी संधी त्यांनी मला सांगितली होती की तुला आता लोकसभा लढवायची आहे, मला जी तयारी करायला लावली होती, आणि त्याच्यानंतरनं माझं मत होतं, माझंच नाही पक्षातल्या अनेक लोकांचं मत होतं की पक्षाने निवडणूक लढली पाहिजे. मग साहेब म्हटले की निवडणूक नाही लढायची, मग त्यांनी निवडणूक नाही लढायचं ठरवलं. मग त्यांनी नाही लढायचं ठरवलं म्हटल्यावरती अजून त्याच्यानंतरने काही इन्सिडेंट्स झाले की त्यामुळं मग मी ठरवलं की ना कार्यकर्त्यांनी काय फक्त महानगरपालिकेत लढवायचं का, त्याची इच्छा असेल त्याला खासदारकी लढायची. मग तुम्ही जर म्हटलं होतं तुम्ही खासदारकी लढा, मग का नाही लढून दिलं मला? म्हणून मग मी तिथून बाहेर पडलो, वंचितमध्ये मी गेलो. वंचितमध्ये का गेलो तर मला एक प्लॅटफॉर्म कुठला तरी लोकसभा, कारण लोकसभा माझ्या आयुष्यातली पहिलीच होती.
विधानसभा मी 2 वेळा लढवल्या होत्या, महानगरपालिका मी 3 वेळा लढवल्यात, परंतु लोकसभा 22 लाख मतदान आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेस काहीच नव्हता. मी शिरूर लोकसभेत राहणारा, मला माझं स्वतःचं मत मला नाही, मी पुण्यामध्ये उभा राहतोय, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. आणि त्याच टायमाला माझ्याकडं मंगलदास बांदल म्हणून पाहिलं होते, त्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव आणला होता आणि त्यांच्या माध्यमातून मग पाठिंबा घेऊन उभे राहावं असं झालं. पण त्याच्यानंतर मला बाळासाहेबांनी म्हटले नाही तुम्ही पक्षातूनच उभे राहा. मग माझं ठरवलंच होतं मला निवडणूक लढायची. मग मी माझ्या मित्रपरिवारावर चर्चा केली, लढवून टाकले. मनसेमधून तुम्ही वंचित बहुजन आघाडीतून शिवसेनेत गेलात, पण तुम्ही म्हणलात आधीच तर चर्चा झाली होती, मग तुम्ही नंतर जाण्याचा निर्णय काय? तुम्ही असं दाखवत होता ना टिचन की तुमच्याच भावाच्या पक्षात आता गेलं? नाही, असं काही नाही, असं काही नाहीये. मी मुळात मी पहिल्यांदाच ज्या टायमाला मी मनसेमधनं 12 मार्चला बाहेर पडलो, पहिल्यांदा मी कुणाकडे गेलो तर माननीय संजय राऊत साहेबांकडे गेलो आणि मी संजय राऊत साहेबांसोबत बोललो. संजय राऊत साहेबांनी मला त्यावेळेस पण सांगितलं की वसंत, तू लोकसभा लढू नको, तू शिवसेनेमध्येच राहा, तुझा आम्ही खडकवासला विधानसभेच्या बाबतीमध्ये विचार करू. पण मला माहिती होतं की मला लोकसभा लढवायची आहे. माझ्या मनामधली एक सुप्त इच्छा होती की लोकसभा लढवून बघायची एकदा, काय करतात ती लोक, आणि ते पण आपल्या मतदारसंघ सोडून दुसरीकडे उभं राहायचं. म्हणून मग मी दुसरीकडून उभं राहायचं का असं दिलं गेलं म्हणून तुम्ही? नाही 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 नाही, माझ्या डोक्यात होतं, मी अपक्ष सुद्धा तयारी केली होती. माझ्या डोक्यात होतं त्या टायमाला की अपक्ष म्हणून लोकसभा लढवायची आणि हातोडा चिन्ह घ्यायचं. हा माझा पॅटर्न. पण त्या टायमाला आम्ही ज्या टायमाला या सगळ्या गोष्टीच्या प्रक्रियेमध्ये होतो त्या टायमाला आम्ही चिन्हांची लिस्ट मागवली. मग त्या चिन्हांची लिस्टमध्ये कुठं हातोडाच नव्हता, हातोडी होती. आता म्हणलं हातोडीने काय होणार नाही, हातोडाच पाहिजे होता. मग आम्ही त्यांना विचारलं हॅमर आहे का तुमच्याकडे? ते म्हणले नाही, ती चिन्ह नाही आमच्याकडे. मग वंचितमध्ये गेल्यानंतर मला रोड रोलर मिळाला आणि त्या रोलरनी पुण्यामध्ये बऱ्यापैकी धुमाकूळ घातला होता. इथून पुढे काय म्हणजे तुमचं विजन काय असतं? म्हणजे तुम्ही स्वतः काय ठरवलंय आता राजकीय? नाही, मी आता माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली होती. त्यामुळे मी पुन्हा एकदा परत शिवसेनेमध्ये आलेलो आहे. त्यामुळे आता माझं वय 51 झालं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता शिवसेनेमध्येच इथनं पुढचं जे काही भवितव्य आहे हे एकनिष्ठ शिवसेना जो पूर्वी होता, वयाच्या 18 वर्ष भरत नव्हतं, वय भरत नव्हतं माझं, म्हणून मी शाखा प्रमुख झालो नव्हतो. म्हणजे मी 10वी 11वीला असताना माझं वय 16-17 होतं. त्या टायमाला आमच्या गावामध्ये शिवसेनेची शाखा स्थापन झाली. परंतु मी ते शिवसेनेचे शाखा स्थापन झाल्यास मी शिवसैनिक म्हणून तिथं आज सुद्धा माझ्याकडे ते छोटंसं पॅम्पलेट आहे. त्या पॅम्पलेटवरती आज सुद्धा माझं पहिल्या नंबरला नाव आहे पॅम्पलेटमध्ये, 17 वर्षाचं असताना सुद्धा. फक्त वय माझं 18 नव्हतं म्हणून मला त्या टायमाला शाखा प्रमुख होता आला नाही. पण मी ज्या टायमाला भारतीय विद्यापीठामधनं 12वी पास झाली आणि शाहू कॉलेजला गेलो मी फर्स्ट इयरला, लगेच मी कात्रजच्या शाखा प्रमुख झालो. म्हणजे कॉलेज मी तिकडं पण गेलो, कॉलेजला NCC मध्ये होतो मी. NCC मध्ये सुद्धा अंडर ऑफिसर झालो होतो. 3 वर्षे NCC केली आणि NCC मध्ये गेल्यानंतर मी अंडर ऑफिसर झालो शाहू कॉलेजचा. आणि अंडर ऑफिसर असताना सुद्धा मी इकडे शिवसेनेचं काम करत होतो. दादा खरं तर म्हणजे तुमचं आहे ना, तुम्ही जिंकू किंवा नाही म्हणजे पराभव काही हो, तुमचा जो आत्मविश्वास असतो ना किंवा प्रचंड दांडगा करून बघायचं. म्हणजे तुम्ही म्हटलं की काय करतात ते लोक बघायचं लोकसभेला किंवा कोण तिकीट कापू किंवा काय करू, पण तो जो आत्मविश्वास आहे ना तो खरं म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. काही हो, पुढची पर्वा नाहीये, मला हे करायचंय. मग माझं निवडणुकीच्या बाबतीत नाही म्हणत आहे, फक्त कुठलाही म्हणजे लोकांना न्याय देताना तिथं फोडाफोडी असो काहीही असो. तुम्ही कोविड मध्ये गाडी फोडली होती एका शासकीय, तिथून म्हणजे तुम्हाला तो एक मिळाला ना बूम सोशल मीडियावर. मला माझं एक स्वतःच्या बाबतीमध्ये एक गणित आहे की हे जे काही हे राजकीय वलय, हे राजकीय विश्व जे तयार केलं ना, मी स्वतःच्या हिमतीवर तयार केलंय. त्यामुळे त्याच्यामध्ये ते गेलं ना माझ्या स्वतःच्या हिमतीचं आहे. ज्यावेळेस माणूस स्वतःच्या हिमतीवरती काय गोष्टी तयार करतो ना, ते गेल्या तरी परत एकदा त्याच्यातनं तो तयार करण्याची त्याची ताकद असते. कारण मी काय कुणाचं बोट धरून राजकारणात आलेलं नाही आहे. स्वतःच्या हिमतीवरती मी राजकारण केलं आहे. आणि मला वाटतं की पुणे शहरातला सगळ्यात जास्त नॅक्सलाईट एरिया ज्याला म्हणतात कात्रज, त्या भागामधनं मी निवडून येतो की जिकडं निवडणूक ही अतिसंवेदनशील प्रभाग जो असतो. म्हणजे मी 15 वर्ष निवडणूक जिंकतोय, तो प्रत्येक वेळेस माझा प्रभाग अतिसंवेदनशील प्रभाग म्हणून जाहीर होतो. आणि अतिसंवेदनशील प्रभागामध्ये मी 3 टर्म निवडून आलो. प्रभाग बदललेले असताना प्रत्येक वेळेस माझ्या प्रभागाची रचना, मी आता सुद्धा म्हटलंय की माझा प्रभाग पुन्हा एकदा तुम्ही तोडा आणि पुणे शहरामध्ये
एक प्रभाग 5चा असणार आहे. हो आत्ताची रचना झाली हो नवीन. त्या रचनामध्ये एक प्रभाग 5चा असणार आहे. मी आत्ता सुद्धा म्हणलोय जो प्रभाग 5चा असेल ना तो माझा करा. मी तिथं पण निवडणूक लढून तिथं मी 5 नगरसेवक यावेळेस निवडून आणून दाखवतो. हा आत्मविश्वास ह्याच्यामुळे कारण की तुम्ही स्वतः म्हणता की माझा भाग असो किंवा नसो किंवा ते दुसऱ्या आमदाराच्या हद्दीत जरी येत असेल तरी मी तिथे जाऊन कामं करतो, हे ह्यामुळे लोकांमध्ये पेरलेला विश्वास. 100% लोकांना वाटतं की वसंत मोरे म्हणजे दक्षिण पुण्याचा विकास आणि तोच दक्षिण पुण्याचा विकास मला आज मध्य पुण्यामध्ये आणायचा आहे. मी जर त्या ठिकाणी करू शकतो मी या ठिकाणी सुद्धा करू शकतो. का नाही करू शकत? मी त्या ठिकाणच्या शाळा चांगल्या केल्या, मी त्या ठिकाणचे दवाखाने चांगले केले, मी त्या ठिकाणच्या बागा चांगल्या केल्या, मी त्या ठिकाणचे हॉस्पिटल्स चांगले केले, मी त्या ठिकाणचे रस्ते चांगले केले, त्या ठिकाणी मी फ्लायओव्हर बांधून दाखवला आहे. हे कुठं केलं? मी विरोधी पक्षामध्ये असताना केलं आहे. मी आजपर्यंत 15 वर्षामध्ये कधीच सत्ताधारी पक्षामध्ये गेलो नाही. पहिल्यांदा मी 7-8 नगरसेवकांचा नगरसेवक होतो. नंतर मी 29 नगरसेवकांचा विरोधी पक्षनेता झालो. त्याच्यानंतर परत मी 2 नगरसेवकांचाच नगरसेवक 1-2 नगरसेवकांचा गट झाला माझा. पण 2 नगरसेवकांचा गट होता ना तरी 20 नगरसेवकांपेक्षा ताकद माझी तिथं जास्त होती. त्यामुळं माझा आत्मविश्वास हा प्रचंड आहे आणि मी पहिल्यांदा निर्णय घेतो मग तो योग्य कसाही करून दाखवतो. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय आज मी पुणे जिल्ह्यातला एकमेव राज्य संघटक आहे. त्यामुळे मला वाटतं की माझ्यावर शिवसेनेने जी जबाबदारी दिली, मान्य उद्धव साहेबांनी, मान्य आदित्य साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे, मान्य संजय राऊत साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी म्हणजे या पुणे शहराचा मुख्य निवडणूक समन्वयक म्हणून. आणि मला वाटतं की ही माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे ती तोपर्यंत मी थांबू शकत नाही जोपर्यंत या पुणे शहरामध्ये शिवसेनेला चांगले दिवस आणत नाही. तुम्ही म्हणालात आता पुढच्या ह्याच्यात महापौर होण्याची जी काय तुम्हाला आशा किंवा विश्वास आहे तुम्हाला की तुम्ही व्हाल, त्यासाठी आम्हालाही आवडेल खरं तर. महापौर जर झालात, खासदार नाही झालात म्हणून काय, पण महापौर जर झाला तर आम्हालाही आवडेल नक्कीच बघायला. आणि मुरली मोहोळ महापौर होते मग खासदार झाले ना. हो ना, मी पण तसंच करेन ना. तुम्ही म्हणजे महापौर म्हणून मी आता 2025 जर महापौर झालो तर 2029 खासदार होईल ना पुण्याचा. भारी. म्हणजे हा आत्मविश्वास जो आहे ना तो म्हणजे मला वाटतं मला स्वतःला आणि लोकांनाही तुमचा जो आत्मविश्वास त्याबद्दल खूप म्हणजे हे वाटतं की कसा काय हा कुठने. माझ्या घरामधला विषय एक 2007ला ज्या टायमाला मी कात्रजमध्ये निवडणूक लढवत होतो त्या टायमाला माझ्या घरच्यांना विश्वास नव्हता. अरे हा नगरसेवक व्हायचं म्हणतोय, कसं काय नगरसेवक होणार? अरे ती समोरचे विरोधक केवढे मोठे आहेत, अरे 22 वर्षाची सत्ता आहे त्यांच्याकडे. अरे काय नाही मी महानगरपालिकेच्या सभागृहातनं जायचो ना त्या टायमाला माझे बाहेर बसलेले मित्र आहेत त्यांना विचारा, ते माझ्या मागं असायचे. मी त्यांना म्हणायचे या पुढच्या बेंचवर बसणारा. 2007ला आणि बसलो. 2007ला मी पुढच्याच बेंचवर जाऊन बसायचो. त्या टायमाला महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये फर्स्ट कम फर्स्ट होतं, सिनियरिटी नाही चालायची. मग मी काय करायचो 3 वाजता जनरल बॉडी असायची, मी 2 वाजताच जाऊन बसायचो जागा धरून पहिल्या बाकावर. त्याच्यानंतर ज्यावेळेस 2007 ते 12 या 5 वर्षामध्ये मी नगरसेवक म्हणून स्टँडिंग कमिटी सभासद म्हणून काम केलं. त्यावेळेस आजही विचारा किशोर शिंदे, बाबू आगसकर, राजा बराडे, राजा कोरडे सांगू शकतील. हे 4 नगरसेवक माझ्याबरोबर कायम असायचे. ते आजही सांगू शकतील की वसंत मोरे त्या टायमाला बाबू आगसकरला कायम पुढच्या वर्षी विरोधी बाकांवरती तिथं अनिल भोसले बसलेले असायचे आमदार, इथं बसणार आम्ही आणि त्यांच्यापेक्षा मोठा ग्लास पाण्याचा माझ्या पुढे ठेवणार. तेच म्हणलं तुमचा आत्मविश्वास किंवा तुमची जी इच्छा आहे की मुरलीधर मोहोळ महापौर होऊन मग खासदार झाले तसं मीही होईल म्हणजे तुम्हीही बनाल, ती कुठेतरी इच्छा तुमची पूर्ण व्हावी असं वाटतं. आणि तुम्हाला पुढील सगळ्या राजकीय वाटचालीसाठी म्हणा, यश अपयश हे राजकारणातलं काही आज सत्ता येते सत्ता जाते म्हणतात तसं येते, पण तुमचा जो काही आराखडा आहे, विकास आराखडा किंवा तुमचा मास्टर प्लॅन जो तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंकडे आणि वरिष्ठांकडे मांडलाय, त्यानुसार तुम्हाला संधी मिळेल की नाही हे बघावं लागणार आहे. पण हे जे काही मराठीचा मुद्दा म्हणा किंवा जे काही राजकारणात केलेल्या कुरघोड्या असतील तुमच्या बाबतीत वगैरे त्या सगळ्यांवर तुम्ही सविस्तरपणे चर्चा केली आणि पुण्याच्या विकासासाठी जे काही व्हिजन आहे तुमचं ते मांडलं, त्यासाठी टीओडी मराठीकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.